सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅजिक सायन्स अकॅडमी. तर मुलांना आजच्या सेशनमध्ये आपण बायनोमियल डिस्ट्रीब्युशन हा लेसन कव्हर करतोय. प्रोबॅबिलिटी मॉड्यूलच्या अंडरचा हा एक छोटासा पार्ट आहे बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. त्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू पॉवर ऑफ आर अँड देन क्यू रेस टू पॉवर ऑफ एन मायनस ऑफ आर. तर सेशनची पहिली 20 मिनिटं आपण या फॉर्म्युलावरती इन्व्हेस्ट करतोय की हा फॉर्म्युला एक्झॅक्टली डिराईव्ह कशा पद्धतीने झालेला आहे. फॉर्म्युला डिफाईन करण्यामागचं जर का मेकॅनिझम तुम्ही समजून घ्याल तर तुमच्या एंडवरती या गोष्टीची क्लिअरिटी येईल की हा फॉर्म्युला कोणत्या कंडिशन्समध्ये ऍप्लिकेबल आहे आणि कोणत्या कंडिशन्समध्ये हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल नाहीये. हर एक प्रोबॅबिलिटीचा न्यूमरिकल गरजेचं नाही की बायनोमियल डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युलाने सॉल्व्ह होईल. डिफरंट डिफरंट अप्रोचेस पण आहेत. पण हे आयडेंटिफाय करण्यासाठी आधी तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा फॉर्म्युला आला कसा आहे. तर त्यासाठी आपण अराउंड 15-20 मिनिट्स आपण इथे इन्व्हेस्ट करणार आहोत. अँड देन यानंतर काही आर्टिकल्स आहेत, मीन अँड देन व्हेरियन्स, छोटे छोटे आर्टिकल्स आहेत, फॉर्म्युले आहेत, क्वेश्चन्स पण सिम्पल आहेत. हे सर्व गोष्टी डिस्कस झाल्यानंतर ओके सेशनमध्ये आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहेत. जे काही आपण शिकलेलं आहे त्याचे ऍप्लिकेशन्स न्यूमरिकल सॉल्व्ह कराल तर शिकलेली गोष्ट आणखीन चांगल्या पद्धतीने बेसिकली ते कॉन्सेप्ट तुम्ही बिल्ड करू शकता. न्यूमरिकल सर्व डिफिकल्ट आहेत, मेजॉरिटी ऑफ न्यूमरिकल्स पीवाय क्यूज आहेत आणि असे क्वेश्चन्स आहेत की लाईक मेजॉरिटी ऑफ व्हेरिएशन्स तुमच्या या लेसनचे कव्हर होतील. तर मला वाटतं आपण सेशन स्टार्ट करू आपण इथे आता. सो मी स्टार्ट करतोय का प्रॉब्लेम स्टेटमेंट पासून की टोटल 52 कार्ड्स आहेत अवेलेबल आपल्याकडे. ओके, आणि 52 कार्ड्समध्ये आपल्याकडे 13 क्लब आहेत, देन 13 स्पेड आहेत. ओके, कलर चेंज करतोय. 13 आर हार्ट. ओके, अँड देन 13 हे डायमंड्स आहेत. सो असे 52 कार्ड्स आहेत आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट हा आहे की 52 कार्ड्स मधून आपल्याला 3 कार्ड्स काढायचे. किती कार्ड काढतो आपण? 3 कार्ड काढतो आणि कंडिशन आहे याच्यामध्ये की तीनही कार्ड स्पेड निघाले पाहिजे. तीनही कार्ड काय निघाले पाहिजे? स्पेड निघाले पाहिजे. आता याच्यामध्ये अगेन 2 कंडिशन्स आहेत की हा जो सर्व एक्सपेरिमेंट आपण करतोय हे विथ रिप्लेसमेंट पण तुम्ही करू शकता आणि हे विदाउट रिप्लेसमेंट पण तुम्ही करू शकता. ओके, मग विथ रिप्लेसमेंट असेल तर कसा अप्रोच यूज करायचा किंवा कोणता अप्रोच यूज करायचा, विदाउट रिप्लेसमेंट असेल तर क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे, तर या गोष्टी आधी इनिशियल लेवलवरती आपल्याला जाणून घ्यायला लागतात. तर मी इथे करतोय विथ रिप्लेसमेंट. ओके, दिस इज विथ रिप्लेसमेंट. आता विथ रिप्लेसमेंट म्हणजे काय की आपण पहिले एक कार्ड काढणार, ओके, तो वापस ठेवणार, मग परत एक कार्ड काढणार, परत तो वापस ठेवणार आणि परत एक कार्ड काढणार. तर डिमांड आपला असा आहे की फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 स्पेड्स. तीनही कार्ड बेसिकली स्पेड मिळाली पाहिजे. तिन्ही कार्ड स्पेड मिळाली पाहिजे. सो मी असं डिमांड करीन की पहिला कार्ड स्पेड मिळाला पाहिजे. आता स्पेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी 13/52 कारण की टोटल 13 स्पेड असतात. ओके, अँड मीन्स इन टू प्रोबॅबिलिटी मध्ये आणि परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये कधी लक्षात ठेवायचं अँड आलं की मल्टिप्लिकेशन. सो पहिला कार्ड स्पेड मिळाला पाहिजे, सेकंड कार्ड पण स्पेड मिळाला पाहिजे आणि थर्ड कार्ड पण स्पेड मिळाला पाहिजे. सो ही बेसिकली प्रोबॅबिलिटी असणार आहे 3 स्पेड मिळण्याची विथ रिप्लेसमेंट. आता वापस कार्ड ठेवल्यामुळे पहिला कार्ड काढला आणि तो परत वापस ठेवल्यामुळे सेकंड टाइम जेव्हा मी कार्ड काढायला जाईन तर टोटल 52 कार्ड्सच प्रेझेंट असणार आहेत. टोटल 13 स्पेड्सच प्रेझेंट असणार आहेत. सो सेकंड टाइम पण स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी शुड बी 13/52. इवन थर्ड टाइम मध्ये पण स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी शुड बी 13/52. सो आन्सर शुड बी 1/4 इंटू अगेन 1/4 इंटू अगेन 1/4 दॅट इज इक्वल टू 1/64. आन्सर असेल आपला तिन्ही कार्ड स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी अंडर रिप्लेसमेंट. आता सेम क्वेश्चन जर का विदाउट रिप्लेसमेंट असेल, विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे कार्ड तुम्ही वापस ठेवायचा नाहीये. ओके, आणि आपल्याला असं विचारण्यात आलं की फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 स्पेड्स. तिन्ही कार्ड स्पेड निघाली पाहिजे. 3 कार्ड काढतो आणि तिन्ही कार्ड स्पेड निघाली पाहिजे. सो मी असा डिमांड करेन की पहिला कार्ड स्पेड निघाला पाहिजे. तर 52 टोटल कार्ड आहेत, स्पेड आहेत 13. सो माझा डिमांड आहे की फर्स्ट कार्ड शुड बी स्पेड. फर्स्ट कार्ड शुड बी स्पेड. सो स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी 13/52 अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. आता जो स्पेड काढलाय मी तो वापस ठेवला नाहीये, तर आता टोटल 12 स्पेड बाकी असतील तिथे आणि कार्ड 51 बाकी असतील कारण की एक कार्ड आपण ऑलरेडी काढलेला आहे. ओके, तिसराही कार्ड स्पेड आला पाहिजे. आता 2 स्पेड जर का इथे गेली असतील तर टोटल 11 स्पेड बाकी आहेत आणि आता कार्ड फक्त 50 कार्ड्सच बाकी आहेत बिकॉज 2 कार्ड तुम्ही ऑलरेडी काढलेले आहेत. 52 मधून 2 कार्ड काढले तर 50 कार्ड्स बाकी आहेत. सो 50 कार्ड्स हे टोटल नंबर ऑफ कार्ड्स जे पेंडिंग आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये 11 कार्ड्स आहेत जे की स्पेड आहेत. सो तिसरा कार्ड स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी इज 11/50. सो बेसिकली हा आपला आन्सर असणार आहे या केसमध्ये. सो सेम क्वेश्चन, 3 कार्ड काढायचं आहे, तिन्ही स्पेड असले पाहिजे, तिन्ही स्पेड असले पाहिजे, बट विथ रिप्लेसमेंट जर का क्वेश्चन कराल तर प्रोबॅबिलिटी वेगळी येईल आणि विदाउट रिप्लेसमेंट जर का क्वेश्चन कराल तर प्रोबॅबिलिटी ही वेगळी येईल. इव्हन तुम्हाला कदाचित हे पण आठवत असेल की लाईक अशा पद्धतीने पण हा क्वेश्चन केला जाऊ शकतो. हा सेम क्वेश्चन विदाउट रिप्लेसमेंट वाला क्वेश्चन, म्हणजे कार्ड वापस ठेवायचं नाहीये. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 स्पेड्स. ओके, 3 स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी विचारतात ते आपल्याला. सो म्हणजे विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे कार्ड काढीन, वापस नाही ठेवणार, परत एक कार्ड काढीन, वापस नाही ठेवणार, परत एक तिसरा कार्ड काढीन. ओके,
तर त्यापेक्षा तर लाईक एकच वेळेस हात घालून बेसिकली तिन्ही कार्ड काढून टाका. वापस असंही ठेवणारच नाही तुम्ही कार्ड. सो एक एक ऍट अ टाइम बेसिकली 3 कार्ड तुम्ही काढू शकता. सो हा क्वेश्चन अशा पद्धतीने पण मी करू शकतो. प्रोबेबिलिटी म्हणजे फेवरेबल वेज डिवाइड बाय टोटल वेज. टोटल 52 कार्ड्स आहेत आणि 52 कार्ड मधून 3 कार्ड काढण्याचे वेज आर 52 C3 आणि डिमांड असं आहे की तिन्ही स्पेडच आले पाहिजे. सो स्पेड तर 13 आहेत. 13 कार्ड म्हणून तिन्ही स्पेडच घ्यायचे आपल्याला. कोणतेही स्पेड घ्या 13 मधून, त्याचा प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओके. सो फाइंड प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग 3 स्पेड्स विदाउट रिप्लेसमेंट. वापस ठेवायचं नाहीये. एकदा ऍट अ टाइम पण हात घालून तिन्ही कार्ड काढू शकता तुम्ही. सो फेवरेबल वेज आर 13 स्पेड म्हणून कोणतेही 3 स्पेड काढा आणि टोटल वेज आर 52 कार्ड म्हणून कोणतेही 3 कार्ड तुम्ही काढू शकता. तर याला जर का मी सॉल्व्ह करेन तर हे कसं दिसेल पहा. 13C3 is basically 13 factorial divided by 13 minus of 3, that is 10 factorial, okay, into this 3 factorial whole divided by 52C3 कराल तर you'll get 52 factorial divided by difference कराल तर 49 factorial into 3 factorial. So 3 factorial cancel होईल. वरती 13 factorial मी 13 into 12 into 11 into 10 factorial लिहितो. होल डिवाइड बाय 10 फॅक्टोरियल खाली पण आहे. होल डिवाइड बाय 52 फॅक्टोरियलला मी 52 51 इंटू 50 इंटू 49 फॅक्टोरियल लिहितो आणि डिनॉमिनेटरमध्ये 49 फॅक्टोरियल ऑलरेडी आहे, जो की इथे कॅन्सल होईल, जो की 10 फॅक्टोरियल इथे कॅन्सल होईल. सो 13/52 ओके आहे इथे. 12/51 यस इथे आहे. अँड देन 11/50 इथे आहे. सो हा आन्सर आणि हा आन्सर सेम आहे. सो तुमचा अप्रोच हा असेल तरी काही इश्यू नाही किंवा हा असेल तरी काही इश्यू नाही. दोन्ही आन्सर सेमच मिळणार आहे. पण ही गोष्ट तुम्ही तेव्हा वापरताय जेव्हा विदाउट रिप्लेसमेंट आहे. विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे कार्ड वापस ठेवायचा नाहीये, त्यावेळी हा अप्रोच. आणि कार्ड वापस ठेवत असाल तर बेसिकली हा अप्रोच वापरणार आहात तुम्ही. आता हा जो अप्रोच आहे तर या अप्रोचचे काही थोडेसे लेंदीवाले क्वेश्चन्स मी तुमच्यासमोर ठेवतो. ओके. अँड देन त्यानंतर मी एक्सप्लेन करेन की बायनोमियल डिस्ट्रीब्युशन हा बेसिकली जनरलाइज स्टेटमेंट आहे किंवा जनरलाइज फॉर्म्युला आहे. लेंदी प्रोसेस एक जनरलाइज फॉर्म्युला आहे बेसिकली बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, हे केल्याने समजेल. तर लाईक प्रोसेस थ्रू जाऊया आपण. तर एक काम करतो मी. इथे टोटल मी दोन एक कॉइन टॉस करतो बेसिकली. ओके. कॉइन टॉस करतो मी 2 वेळेस. तर कॉइन जर का मी 2 वेळेस टॉस करीन तर सॅम्पल स्पेस काय असेल पहा. हेड 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 टेल टेल हेड अँड देन टेल टेल टेल. ओके. सो कॉइन इज टॉस 2 टाइम्स. कॉइन 2 वेळेस टॉस करीन तर सॅम्पल स्पेस बेसिकली असा येणार आहे. हेड 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 टेल टेल हेड अँड देन टेल टेल. आणि कोणी जर का आपल्याला असं विचारलं फाइंड प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स, दोन्ही वेळेस हेड पडण्याची प्रोबेबिलिटी, हे तर तुम्ही असं सांगाल ना लाईक दोन्ही वेळेस हेड पडणे म्हणजे हा फेवरेबल 1 डिवाइड बाय टोटल 4 आहे. पण याचा आन्सर असाही केला जाऊ शकतो की दोन्ही वेळेस हेड पडण्याची प्रोबेबिलिटी म्हणजे पहिल्यांदा हेड पडला पाहिजे. हे बघा, हेड पडण्याची प्रोबेबिलिटी तर हाफ असते ना, लाईक पॉईंट टॉस केल्यानंतर एक हेड एक टेल काही होऊ शकतो. सो हेड पडण्याची प्रोबेबिलिटी इज हाफ अँड मीन्स इन टू सेकंड टाइम पण हेडच पडला पाहिजे. सेकंड टाइम पण परत हेड पडण्याची प्रोबेबिलिटी अगेन हाफ. सो आन्सर आलेला आहे 1/4. सो हा 1/4 हा 1/4 तो सेमच आहे. चलो हा अप्रोच मे बी तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल सध्या बिकॉज याचा यूज थोडासा जास्त केलेला असतो. मी एक काम करतो, थोडंसं आता कॉइन 3 वेळेस टॉस करून दाखवतो. ओके. कॉइन जर का आपण 3 वेळेस टॉस करू, हेड 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 टेल, जसे जसे कॉइन जास्त वेळेस टॉस करायला लागाल तर हा प्रोसेस सॅम्पल स्पेस बनवण्याचा जो प्रोसेस आहे हा थोडासा लेंदी बनायला लागेल आणि त्याच्या रिप्लेसमेंटचा जो प्रोसेस आहे ओके तो आहे बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, जो आपल्याला स्टडी करायचा आहे आता या प्रोसेस थ्रू. तर कॉइन 3 वेळेस टॉस केलाय मी. ठीक आहे. आता डिमांड आपला हा आहे की फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स. 2 हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, भाई इथे 2 हेड नाही आहेत. 2 हेड 1 2 3 अँड देन 3 आहे. ठीक आहे चलो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स इज 3. फेवरेबल आर 3 अँड टोटल आर 8. सॅम्पल स्पेस मध्ये टोटल 8 आउटकम्स आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 8. आता याला जर का मी दुसऱ्या अप्रोचनी करीन तर मी असं लिहीन की 2 हेड पडले पाहिजे. तर मी असं लिहितो, पहिल्यांदा हेड पडला पाहिजे अँड मीन्स इन टू, मग नंतर हेड पडला पाहिजे अँड मीन्स इन टू, मग नंतर टेल पडला पाहिजे. ऑर मीन्स ऍडिशन, किंवा पहिल्यांदा हेड पडला तरी चालेल, दुसऱ्यांदा टेल पडला पाहिजे आणि मग नंतर हेड पडला पाहिजे. ऑर मीन्स अगेन ऍडिशन, किंवा पहिल्यांदा टेल पडला पाहिजे त्याच्यानंतर हेड पडला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर परत एक वेळेस हेड पडला पाहिजे. ठीक आहे. सो हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी इज हाफ. अगेन हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी इज अगेन हाफ. टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा हाफच असते. परत हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी इज हाफ, टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी इज अगेन हाफ आणि हेड पडण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती अगेन हाफ. प्लस सेम हाफ हाफ हाफ. सो हाफ हाफ अँड देन हाफ. सो 1/8 1/8 1/8. आन्सर इज 3/8, जो की इथे मॅच करतो. अगेन हा प्रोसेस छोटा वाटेल तुम्हाला आणि हा प्रोसेस थोडासा लेंदी वाटेल. तर एक काम करूया, 4 कॉइन टॉस करूया किंवा 5 कॉइन टॉस करा. चलो समजा मी 5 कॉइन टॉस करतो. ठीक आहे. सो कॉइन जर का मी 5 वेळेस टॉस करीन तर हेड हेड हेड
हेड हेड. ओके, देन हेड 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 टेल. सॅम्पल स्पेस लिहिण्यामध्येच जीव जाईल, मोठा सॅम्पल स्पेस येईल आता इथे ऍक्च्युली. हेड हेड टेल हेड 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 टेल हेड हेड हेड. खूप सारे आउटकम्स येतील ऍक्च्युली इथे, तर इतकं लिहिणं हे सेन्स नाही बनणार. ओके, कॉइन जर का 2 वेळेस टॉस करीन, 3 वेळेस टॉस करीन तर ठीक आहे, 4 वेळेस टॉस करीन तरी ठीक आहे, चलो 16 आउटकम्स येतील. 5 वेळेस कॉइन जर का टॉस कराल ना तर टोटल 32 आउटकम्स येणार आहेत. 32 आन्सर आहे बाय युझिंग पी अँड सी. अगेन सांगतो कसं काय. 1 2 3 4 कॉइन जर का तुम्ही 5 वेळेस टॉस करत असाल तर हे आउटकम्स आहेत. जे काही तुमचे आउटकम्स आहेत हे 4 लेटरचे वर्ड्स आहेत. आउटकम्स हे 4 लेटरचे वर्ड्स आहेत. 1 2 3 4 5 लेटरचा वर्ड आहे बेसिकली आउटकम. मी 5 बॉक्सेस करीन. फर्स्ट बॉक्स कॅन बी फिल्ड इन. काय येऊ शकतो पहिल्या बॉक्समध्ये? हेड येईल किंवा टेल येईल. सो 2 वेज आहेत. इव्हन सेकंड बॉक्स कॅन बी फिल्ड इन 2 वेज. थर्ड बॉक्स कॅन फिल्ड इन 2 वेज, हेड किंवा टेल. अगेन 2 वेज, अगेन 2 वेज, अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. सो सर्वांचं मल्टिप्लिकेशन कराल तर 32 येईल. सो टोटल नंबर ऑफ आउटकम्स जे आहेत ते टोटल 32 आउटकम्स आहेत. ओके, जर का कॉइन 5 वेळेस टॉस कराल तर. आणि 32 आउटकम्स लिहिणं हे प्रॅक्टिकली फिजिबल नाहीये. सो इन्स्टेड तो जो आपला सेकंड वे आहे तर त्या वे मधून काही आन्सर आउटकम निघू शकतं का आपण पाहूया. आणि त्या प्रोसेसमध्येच तो फॉर्म्युला डिराईव्ह होणार आहे. पहा आता कसं काय. तुम्ही असं म्हणेन की सॉरी, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय अगेन, 3 हेड पडले पाहिजे. किती हेड पडले पाहिजे? 3 वेळेस हेड पडला पाहिजे. 5 वेळेस कॉइन टॉस करायचा आणि डिमांड अप्लाय की 5 वेळेस कॉइन टॉस केल्यानंतर 3 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी काय? 3 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी काय? ठीक आहे, तर सॅम्पल स्पेसमध्ये टोटल 32 आउटकम्स लिहून 3 वेळेस हेडवाले काढले असते मी फेवरेबल. असे निघाले असते 5 6 7 10 समथिंग जे काही असेल ते. मग 10 निघाले असते तर 10 डिवाइड बाय 32 केलं असतं मी आन्सर. ओके, बट अगेन प्रोसेस लेंदी असल्यामुळे आपण थोडासा वेगळा विचार करूया. 3 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी. कॉइन इज टॉस्ड 5 टाइम्स, व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स? तर पहिल्यांदा हेड पडला पाहिजे, परत एकदा हेड पडला पाहिजे, अगेन हेड पडला पाहिजे, त्यानंतर टेल पडला पाहिजे आणि परत एकदा टेल पडला पाहिजे. पहा ना, 3 वेळेस हेड पडला पाहिजे, 2 वेळेस टेल पडला पाहिजे. ऑर मीन्स ऍडिशन. किंवा असंही चालेल की हेड पडला पाहिजे, देन सेकंड टाइम हेड पडला पाहिजे, देन मग टेल पडला पाहिजे, मग परत एक वेळेस हेड पडला पाहिजे आणि मग परत एकदा टेल पडला पाहिजे. अगेन ऑर मीन्स ऍडिशन. ओके, पहिला हेड पडला पाहिजे, दुसरा पण हेड पडला पाहिजे, तिसरा टेल पडला पाहिजे, देन अगेन टेल पडला पाहिजे आणि मग त्यानंतर हेड पडला पाहिजे. ऑर मीन्स ऍडिशन. हेड पडला पाहिजे, देन टेल पडला पाहिजे, देन अगेन टेल पडला पाहिजे, मग परत हेड पडला पाहिजे आणि मग परत एक वेळेस हेड पडला पाहिजे. आता हे असं करत बसाल तर लाईक हे पण लेंदीच आहे तसंही. ओके, खूप सारे आउटकम्स येतील इथे असे. आता एक गोष्ट जर का नोटीस कराल, प्रत्येक आउटकमची व्हॅल्यू ही फिक्स आहे. म्हणजे किती आहे सांगतो. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ हेड हे 3 वेळेस येणार आहे. मी म्हणलं हां, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड रेज टू पॉवर 3. इथे पण पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड हे 3 वेळेस येणार आहे. सो याची व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी ऑफ हेड रेज टू 3, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड 3 वेळेस येत असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ हेड रेज टू पॉवर 3 बनणारच आहे तिथेही. प्रोबॅबिलिटी ऑफ टेल जो आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ टेल, प्रोबॅबिलिटी ऑफ टेल, अगेन प्रोबॅबिलिटी ऑफ टेल, प्रोबॅबिलिटी ऑफ टेल हे 2 वेळेस येणार असल्यामुळे, प्रत्येक ठिकाणी 2-2 वेळेस येणार असल्यामुळे त्याला मी प्रोबॅबिलिटी ऑफ टेल रेज टू पॉवर 2 करेन. ठीक आहे, सो प्रत्येक गोष्टींची जी व्हॅल्यू आहे ना ती एवढीच आहे. मग असे किती टर्म्स येणार आहेत? आता हा मुद्दा आहे मेन. बरोबर, असे किती टर्म्स येणार आहेत? तर अगेन इथे थोडंसं पीएनसी लागेल. तर आपण 1 2 3 4 5 किती ऑब्जेक्ट अरेंज करतोय? सो बेसिकली आपण 5 ऑब्जेक्ट अरेंज करतोय आणि 5 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 5 फॅक्टोरियल वेज. बट त्या 5 ऑब्जेक्ट्स मधून हे 3 ऑब्जेक्ट सेम असल्यामुळे डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल आणि हे 2 ऑब्जेक्ट सेम असल्यामुळे डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल वेज. ओके, थोडं बहुत इथे पीएनसी लागतं ऍक्च्युली. ओके, तर इतक्या वेज मध्ये ओके हे 5 टर्म्स एकमेकांमध्ये अरेंज होऊ शकतात. काय आपण अरेंज असं करतोय, लाईक पहा ना, इथे प्रोबॅबिलिटी ऑफ टेल जो इथे होता तर आपण आधी टाकला इथे. या केसमध्ये टेल आधी टाकला, हेड नंतर टाकला. त्यांना इंटरनली सर अरेंज करतो. सो 5 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज, बट त्यामध्ये 3 हेड सेम असल्यामुळे डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल आणि 2 टेल सेम असल्यामुळे डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. एवढ्या वेळेस हे एवढे टर्म्स येणार आहेत तसे ऍक्च्युली. ओके, आणि एका टर्मची व्हॅल्यू ही आहे. मग या सर्वांचं ऍडिशन कराल ना, तर सर्वांचं ऍडिशन हे बेसिकली इंटू हे असलं पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर हे बेसिकली 5C3 आहे. काय आहे? 5C3. 5C3 ची व्हॅल्यू चेक कराल तर 5 फॅक्टोरियल एनसीआरचा फॉर्म्युला आय होप माहिती असेल सर्वांना. एनसीआर इज इक्वल टू
एन फॅक्टोरियल डिवाइड बाय या दोघांचा डिफरन्स जो आहे दॅट इज एन मायनस ऑफ आर होल फॅक्टोरियल इंटू दिस आर फॅक्टोरियल. सो सिमिलरली 5C3चा फॉर्म्युला पाहाल तर 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय या दोघांचा डिफरन्स दॅट इज 2 फॅक्टोरियल इंटू दिस 3 फॅक्टोरियल. सो या गोष्टीला मी असं लिहू शकतो. ओके, अँड देन प्रोबॅबिलिटी ऑफ हेड रेस टू पॉवर 3 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ टेल रेस टू पॉवर 2. आता डायरेक्टली मी इथून इथे कसं यायचं हे सांगतो. पॉइंट टॉस करण्यात आलेला आहे 5 वेळेस. ओके, सो 5 वेळेस, 5 मधून 3 वेळेस हेड हवंय. सो 5 मधून 3 वेळेस हेड हवंय. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, हे पहा, हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी रेस टू पॉवर 3 आणि टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी रेस टू पॉवर या दोघांचा जो डिफरन्स आहे ना तो लिहायचा असतो इथे. ओके, सो एवढं सर्व करत बसण्याऐवजी डायरेक्टली इथून या फॉर्म्युलावरती जम्प करायचा असतो. आणि हा जो शॉर्टकट आहे यालाच बोलतो आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला. त्या पलीकडे काही नाहीये. आता डेरिव्हेशन थ्रू तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की पॉइंट टॉस करतो मी 5 वेळेस. पहिल्यांदा हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, दुसऱ्यांदा हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, तिसऱ्यांदा हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, तर तिन्ही वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी ही सेम असली पाहिजे. कारण की हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी आणि हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी रेस टू पॉवर 3 केलेला आहे आपण. म्हणजे इथे असं नाही होणार की पहिल्यांदा हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी काहीतरी 1/2 आली आणि सेकंड टाइम हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी मे बी 1/4 येत आहे. डिफरंट प्रोबॅबिलिटी नाही येणार आहे. जसं की ओके 52 कार्ड्स मधून ओके जर का मी 2 कार्ड काढत असेल ओके विदाउट रिप्लेसमेंट, तर पहिल्यांदा स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 13 स्पेड आहेत 52 मधून. सो फर्स्ट कार्ड स्पेड निघण्याचा प्रोबॅबिलिटी 13/52. आता तो कार्ड मी वापस ठेवलाच नाहीये. तर सेकंड अटेम्प्ट मध्ये स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी काय? 12 स्पेड राहिले ना आता आणि कार्ड तर 51च राहिले, बरोबर. तर पहिल्यांदा स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी आणि सेकंड टाइम स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी ही डिफरंट असल्यामुळे मी याला प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेड रेस टू 2 नाही लिहू शकत. पण इथे आपण ते केलेलं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड रेस टू पॉवर 3 लिहिलेला आहे किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ टेल रेस टू पॉवर इथे 2 लिहिलेला आहे. त्याचा अर्थ हा जो फॉर्म्युला बनेल आता नाही का, किंवा म्हणजे आता पहिले फॉर्म्युला सांगतो काय की 3 हेडची प्रोबॅबिलिटी विचारण्यात आलेला आहे. तर असं म्हणायचं असतं 5 मधून 3 वेळेस हेड पडला पाहिजे. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी रेस टू पॉवर दिस 3, हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी रेस टू पॉवर दोघांचा डिफरन्स जो आहे तो इथे लिहायचा असतो. सो हा फॉर्म्युला तेव्हाच ऍप्लिकेबल आहे जेव्हा हे तिघे सेम असतील. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड सेम असतील तरच त्याला प्रोबॅबिलिटी ऑफ हेड रेस टू 3 करू शकता. आणि हे दोन्ही प्रोबॅबिलिटी ऑफ टेल सेम असतील मगच तुम्ही त्याला प्रोबॅबिलिटी ऑफ टेल रेस टू 2 करू शकता. सो हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल तेव्हा आहे जेव्हा हर एक अटेम्प्ट मध्ये, जसं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये स्पेडची प्रोबॅबिलिटी 13/52 आहे, तर सेकंड अटेम्प्ट मध्ये पण स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी 13/52च असली पाहिजे होती. तरच हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. अदरवाईज हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल नाहीये. ओके, फॉर्म्युला मी परत एक वेळेस लिहितो इथे पहा. याला असं लर्न कराल तुम्ही. प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस इज इक्वल टू NCR. ओके, एन वेळेस एक्सपेरिमेंट झालेला आहे तर एन एक्सपेरिमेंट मधून आर वेळेस सक्सेस पाहिजे. सक्सेसची प्रोबॅबिलिटी रेस टू पॉवर आर, फेल्युअरची प्रोबॅबिलिटी रेस टू पॉवर N मायनस ऑफ आर. ओके, हा असा फॉर्म्युला. या व्यतिरिक्त पण मीन आणि व्हेरियन्सचे आणखी काही फॉर्म्युले आहेत, बट मला वाटतं आधी आपण या फॉर्म्युलावरती एक 3-4 क्वेश्चन सॉल्व्ह करूया अँड देन पुढच्या आर्टिकलवरती मूव्ह करूया. सो मी रिपीट करतो परत फॉर्म्युला. प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस इज NCR. एन मधनं आर सक्सेस पाहिजे. सक्सेसची प्रोबॅबिलिटी P रेस टू आर, फेल्युअरची प्रोबॅबिलिटी Q रेस टू आर, दोघांचा डिफरन्स एन आणि आरचा डिफरन्स इज N मायनस ऑफ आर. ओके, आणि हा फॉर्म्युला वापरायचा केव्हा? जेव्हा हर एक अटेम्प्ट मध्ये सक्सेसची प्रोबॅबिलिटी सेम राहिली पाहिजे, फिक्स राहिली पाहिजे. प्रत्येक ट्रायल मध्ये सक्सेसची प्रोबॅबिलिटी ही सेम असली पाहिजे तरच ही गोष्ट ऍप्लिकेबल आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे समजा कोणी असा क्वेश्चन विचारला की 52 कार्ड्स आहेत टोटल. 52 मध्ये बायफर्केशन माहिती तुम्हाला, लाईक क्लब आहे 13 क्लब, देन 13 स्पेड, ओके, देन हार्ट आहेत 13 अँड देन डायमंड 13 आहे. ठीक आहे, आणि 5 कार्ड्स काढतोय आपण, 5 कार्ड्स काढतोय. 5 कार्ड काढतोय मी आणि हे विथ रिप्लेसमेंट आहेत. ओके, आणि क्वेश्चन असा विचारण्यात आलेला आहे आता की जे 5 कार्ड काढलेली आहेत आपण, तर त्याच्यामध्ये 5 मध्ये 4, ओके, 5 मधून 4 हे स्पेड असले पाहिजे. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट 4 कार्ड्स आर स्पेड. हे विथ रिप्लेसमेंट, विथ रिप्लेसमेंट वापस ठेवायचं. याचा अर्थ की पहिले कार्ड काढीन वापस ठेवीन, म्हणजे सेकंड टाइम पण कार्ड काढते वेळी सिच्युएशन सेम राहील जशी पहिल्या अटेम्प्ट मध्ये होती. म्हणजे सक्सेस म्हणजे स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी ही प्रत्येक अटेम्प्ट मध्ये सेमच राहील, 13/52 चेंज होणार नाहीये. सो 5 वेळेस एक्सपेरिमेंट करतोय, N इज इक्वल टू 5 लिहितो मी इथे. 5 वेळेस एक्सपेरिमेंट करतोय आणि 4 वेळेस स्पेड आला पाहिजे असं माझं डिमांड आहे. तर सरळ सरळ मी आन्सर असं लिहिन इथे, 5 मधून 4 वेळेस स्पेड आला पाहिजे. स्पेड येण्याची प्रोबॅबिलिटी 13 डिवाइड बाय 52
रेज टू पॉवर 4 करायचं आणि स्पेड न येण्याचा प्रोबॅबिलिटी ओके इज 39 डिवाइड बाय 52 रेज टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 1. सो इतकंच आन्सर करायचं फक्त. ओके 4 स्पेड येण्याची प्रोबॅबिलिटी विचारली तर. बट हे जर का विदाउट रिप्लेसमेंट असेल, विदाउट रिप्लेसमेंट कार्ड वापस ठेवायचा नाहीये. आता कार्ड वापस ठेवायचा नाहीये याचा अर्थ एक कार्ड काढला, दुसरा काढला, तिसरा काढला, चौथा काढला, पाचवा काढला, वापसच ठेवत नाही मी. सो एकच वेळेस हात टाकून बेसिकली तुम्ही पाचही कार्ड काढू शकता, ऑप्शन आहे तुमच्याकडे. मग तसा अप्रोच लावला पाहिजे इथे. सो देन प्रोबेबिलिटी ऑफ 4 स्पेड, 5 मध्ये 4 स्पेड येण्याची प्रोबेबिलिटी कशी लिहायची? प्रोबेबिलिटी म्हणजे फेवरेबल डिवाइड बाय टोटल. टोटल काय 52 कार्ड म्हणून 5 कार्ड काढण्याचे वेज आर 52C5. 52 कार्ड मधून 5 कार्ड काढण्याचे वेज आर 52C5. ओके आणि त्यात 4 स्पेड निघाले पाहिजे. तर स्पेड तर 13 आहेत. तर 13 मधून पहिले तुम्ही 4 स्पेड काढा आणि 39 राहिलेली कार्ड त्यामधून तुम्ही कोणता एक कार्ड काढा. टोटल 5 कार्ड लाईक काढू आपण. 4 स्पेड पण निघतील आणि एक दुसरा नॉन स्पेड निघेल. सो ही कंडिशन पण सॅटिस्फाय होईल. सो विदाउट रिप्लेसमेंट असेल तर आन्सर असं करायला लागेल आणि विथ रिप्लेसमेंट असेल तर आन्सर असं करायला लागेल. ओके विथ रिप्लेसमेंट मध्ये कार्ड वापस ठेवतोय आपण याचा अर्थ पहिल्यांदा स्पेड काढते वेळी प्रोबेबिलिटी स्पेड निघण्याची 13/52. सेकंड टाइम काढते वेळी पण वापस ठेवल्यामुळे सेम सिच्युएशन आहे. सो स्पेड निघण्याची प्रोबेबिलिटी 13/50 ओनली. म्हणजे हर एक अटेम्प्ट मध्ये प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस हे सेम राहत असल्यामुळे ओके हा जो फॉर्म्युला आहे बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा हा ऍप्लिकेबल आहे. सो विथ रिप्लेसमेंट असेल तर हा आणि विदाउट रिप्लेसमेंट असेल तर हा. आय होप या गोष्टी सर्व क्लिअर आहेत. सो मला वाटतं आपण न्यूमेरिकल आता स्टार्ट करू शकतो. सो पहा आता पटपट करून दाखवतो काही क्वेश्चन्स. इन बॉक्स कंटिंग 100x 100x आहेत. बॉक्स आहे 100x आहेत. ओके त्याच्यामध्ये 10x आर रॉटन लाईक 10x खराब आहेत. ओके म्हणजे खराब असण्याची प्रोबेबिलिटी 10 खराब आहेत 100 मधून. याचा अर्थ खराब असण्याची प्रोबेबिलिटी 1/10. पुढे find probability that out of sample of 5x none is rotten if sampling is with replacement. म्हणजे पहिले एक काढीन, परत वापस ठेवीन, परत काढीन, परत वापस ठेवीन. ओके असं 5 वेळेस करीन, 5x काढतोय. आता मी पहा पहिला एक काढला, खराब एक लागण्याची प्रोबेबिलिटी 1/10 आहे. येस वापस ठेवला तर मग सेकंड टाइम पण सिच्युएशन सेमच आहे. सेकंड टाइम पण खराब एक लागण्याची प्रोबेबिलिटी परत 30 राहते. म्हणजे हर एक ट्रायल मध्ये सक्सेस किंवा फेल्युअरची प्रोबेबिलिटी सेमच राहत असेल तर हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. सो मी डायरेक्टली फॉर्म्युला यूज करतोय. 5 मधून नन इज रॉटन याचा अर्थ 5 मधून 5 एग्स चांगले पाहिजे. चांगलं असण्याची प्रोबेबिलिटी 9/10 रेज टू पॉवर 5 आणि खराब असण्याची प्रोबेबिलिटी 1/10 रेज टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 0. सो 5C5 कराल तर 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स इज 0 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल इंटू 9 डिवाइड बाय 10 रेज टू पॉवर 5. एनिथिंग रेज टू 0 इज इक्वल टू 1. हा बनला 1, हा पण बनला 1. सो आन्सर इज 9/5 रेज टू 9/5 रेज टू सॉरी 9/10 रेज टू पॉवर 5. ऑप्शन नंबर डी इथे आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 पाहाल. एक रडार आहे. ओके 8 युनिट्स आहेत दॅट ऑपरेट इंडिपेंडेंटली. ठीक आहे. प्रोबेबिलिटी दॅट युनिट डिटेक्ट्स अँड इनकमिंग मिसाईल इज 0.9. म्हणजे काय की मिसाईल येतोय समजा फॉर एक्झाम्पल एक मिसाईल येतोय आणि तो मिसाईल डिटेक्ट होण्याची प्रोबेबिलिटी युझिंग दिस रडार असेल. एक रडार आता माहित नाही मला एक्झॅक्टली कसा आहे तो. ठीक आहे. सो जो काही रडार असेल तर तो त्या मिसाईलला डिटेक्ट करण्याची प्रोबेबिलिटी दॅट युनिट डिटेक्ट्स अँड इनकमिंग मिसाईल इज 0.9. डिटेक्ट होण्याची प्रोबेबिलिटी 0.9. डिटेक्ट करण्याची प्रोबेबिलिटी 0.9 म्हणजे 9/10 लिहितो तर. ओके आणि डिटेक्ट न करण्याचा प्रोबेबिलिटी इज इक्वल टू 1/10. ओके देन द प्रोबेबिलिटी दॅट अन इनकमिंग मिसाईल विल नॉट बी डिटेक्टेड बाय एनी युनिट. 8 युनिट आहेत 8 रडारमध्ये. ओके कोणताच युनिट डिटेक्ट नाही करत. ओके याचा अर्थ 8 मधून पहा पहिला युनिट डिटेक्ट करण्याची प्रोबेबिलिटी काय 9/10. सेकंड युनिट पण डिटेक्ट करण्याची प्रोबेबिलिटी 9/10. थर्ड युनिटनी पण डिटेक्ट करण्याची प्रोबेबिलिटी 9/10. म्हणजे प्रत्येक अटेम्प्ट मध्ये मिसाईल डिटेक्ट होणे किंवा न होणे याची प्रोबेबिलिटी बरकरार राहत आहे, चेंज होत नाहीये. सो हा बायनोमियलचा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. देन द प्रोबेबिलिटी दॅट इनकमिंग मिसाईल विल नॉट बी डिटेक्टेड बाय एनी युनिट याचा अर्थ 8 मधून ओके 8 मधून 8 जण डिटेक्ट नाही करत आहेत. डिटेक्ट नाही करत आहे म्हणजे 1/10 रेज टू पॉवर 8. ओके आणि डिटेक्ट करतायत याचा अर्थ 9/10 रेज टू पॉवर दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 0. त्याला तुम्ही असं केलं तरी चालेल. 8 मधून कोणीच डिटेक्ट नाही करत आहे. 8 मधून 0 जण डिटेक्ट करतात म्हणजे कोणी डिटेक्ट नाही करत आहे. सो 8 मधून 0 डिटेक्ट करतात. डिटेक्ट करण्याची प्रोबेबिलिटी इज 9/10 रेज टू पॉवर 0 आणि डिटेक्ट न करण्याची प्रोबेबिलिटी इज 1/10 रेज टू पॉवर 8 डिफरन्स दॅट इज इक्वल टू 8. असे करू शकता आन्सर. दोन्ही आन्सर सेमच येतात. असे 8C 8 कराल ना तर 8 फॅक्टोरियल डिवाइड बाय 8 फॅक्टोरियल इंटू डिफरन्स इज 0 फॅक्टोरियल 1 डिवाइड बाय 10 रेज टू पॉवर 8 करतो. एनिथिंग रेज टू 0 कराल तर 1 बनतो आन्सर. ही गोष्ट कॅन्सल. सो आन्सर इज 1 डिवाइड बाय 10 रेज टू पॉवर 8. 1 डिवाइड बाय 10 रेज टू पॉवर 8. इवन 8C0 is 1 only. 8 factorial divided by difference is 8 factorial into 0 factorial. Cancel. ठीक है. Anything raised to 0 is 1 only and 1/10 raised to power 8 पर आहेच इथे अगेन ऑप्शन नंबर सी.
सी क्वेश्चन नंबर 3. 100 आयडेंटिकल कॉइन्स, 100 कॉइन्स आहेत आयडेंटिकल, each with probability p of showing heads. ओके, ठीक आहे. म्हणजे कॉइन आहे, बायस्ड कॉइन आहे थोडासा. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी पी आहे म्हणा. याचा अर्थ हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी लेट्स से फॉर एक्झाम्पल क्यू आहे, किंवा याला तुम्ही असं समजू शकता की हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी क्यू म्हणजे 1 मायनस ऑफ पी. कारण की एकतर हेड पडेल किंवा टेल पडेल. बरोबर, एकतर हेड पडेल, हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी क्यू, किंवा टेल पडेल, टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी लेट्स से फॉर क्यू. दोघांचा ऍडिशन शुड बी 1. किंवा हेड तरी पडेल किंवा टेल तरी पडेल, या दोघांव्यतिरिक्त आणखीन काही दुसरं पडण्याचा स्कोप नाहीये. सो क्यूची व्हॅल्यू मी 1 मायनस ऑफ पी असं लिहू शकतो, 1 मायनस ऑफ पी असं लिहू शकतो. ठीक आहे. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड शोईंग ऑन 50 कॉइन्स, 100 वेळेस टॉस केला ना, तर 50 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, 100 वेळेस कॉइन टॉस करण्यात आलेला आहे, तर काही होऊ शकतं. 100 वेळेस कॉइन टॉस केल्यानंतर एक वेळेस हेड पडलाय, 99 टाइम्स टेल पडलाय, पॉसिबल आहे. रेअर केस आहे पण पॉसिबल आहे. ओके, किंवा असं होऊ शकतं की 10 वेळेस, 100 वेळेस कॉइन टॉस केल्यानंतर 10 वेळेस हेड पडलाय आणि 90 टाइम्स टेल पडलाय. पॉसिबल आहे, पण पॉसिबल आहे, बट लाईक कमी चान्सेस आहेत, बट त्याची काही ना काही प्रोबॅबिलिटी असणारच ऍट द एंड. टास्क होतोय तर लाईक प्रोबॅबिलिटी तर असणारच. ठीक आहे. सो क्वेश्चन मध्ये असं बोलण्यात आलेलं आहे की 100 टाइम्स कॉइन टॉस करण्यात आलेला आहे. हेड शोईंग 50 कॉइन्स म्हणजे 50 वेळेस हेड, 50 कॉइन हेड दाखवतात, म्हणजे 50 हेड पडलेले आहेत, त्याची प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू हेड शोईंग 51 टाइम्स. म्हणजे 50 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी इज इक्वल 51 टाइम्स हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, असं त्यांचं म्हणणं. देन पी ची व्हॅल्यू विचारतात ते. सो 50 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, कॉइन तर 100 वेळेस टॉस करण्यात येत आहे किंवा 100 कॉइन्स आहेत, तर 100 मधून 50 वेळेस हेड पडला पाहिजे आणि हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी पी रेस टू 50. ओके, आणि हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे 1 मायनस ऑफ पी ना, क्यू असतो, 1 मायनस पी लिहितो त्याला, आणि रेस्ट ऑफ डिफरन्स करायचा असतो, विच इज इक्वल टू अगेन 50. इट शुड बी इक्वल टू. ओके, 51 टाइम्स हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे 100 मधून 51 टाइम्स हेड पडला पाहिजे. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी पी रेस्ट ऑफ 51 आणि हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी इज 1 मायनस पी, क्यू क्यू म्हणजे 1 मायनस पी रेस्ट ऑफ दोघांचा डिफरन्स इज इक्वल टू 49. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करून आपल्याला पीचा व्हॅल्यू मिळणार आहे. मी थोडंसं सॉल्व्ह करतो. 100 सी 50 इज इक्वल टू 100 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स इज इक्वल टू 50 फॅक्टोरियल इंटू अगेन 50 फॅक्टोरियल. ओके, पी रेस टू पॉवर 50, पी रेस टू पॉवर 50, देन 1 मायनस ऑफ पी रेस टू पॉवर 49 आणि अगेन 1 मायनस ऑफ पी असं लिहितो एक्स्ट्रा. 100 सी 51 इज इक्वल टू 100 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स इज 49 फॅक्टोरियल इंटू 51 फॅक्टोरियल इंटू पी रेस टू पॉवर 51 ला पी रेस टू 50 लिहितो, इंटू पी लिहितो, आणि 1 मायनस ऑफ पी रेस टू 49 जो आहे तो ॲज इट इज. ही गोष्ट कॅन्सल, पी रेस टू 50 पी रेस टू 50 कॅन्सल, 100 फॅक्टोरियल कॅन्सल. ठीक आहे. यामध्ये हा जो 50 फॅक्टोरियल आहे त्याला मी 50 इंटू 49 फॅक्टोरियल लिहितो, सो दॅट हा 49 फॅक्टोरियल आणि हा 49 फॅक्टोरियल कॅन्सल, हा 51 फॅक्टोरियल जो त्याला 51 इंटू 50 फॅक्टोरियल लिहितो, सो दॅट हा 50 फॅक्टोरियल आणि हा 50 फॅक्टोरियल कॅन्सल. ओके, या गोष्टी पण अगेन कॅन्सल होतात इथे. सो आता राहिलं काय पाहाल तर 1 मायनस ऑफ पी डिवाइड बाय 50. लेफ्ट हँड साईडला ही गोष्ट राहिलेली, दॅट इज इक्वल टू राईट हँड साईडला पाहाल तर वरती आहे पी डिवाइड बाय 51. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हा इकडे हा इकडे. सो 51 इंटू 1 इज इथे इथे करतो या बॉक्समध्ये 51 मायनस 51 पी. ओके, इज इक्वल टू 50 पी. हा इथे जातो प्लस होतो, सो 51 इज इक्वल टू 101 पी. सो व्हॅल्यू ऑफ पी इज इक्वल टू 51 डिवाइड बाय 101. So 51 डिवाइड बाय 101, that is ऑप्शन नंबर डी. सो हा इथे आपला आन्सर बनतो. ठीक आहे. नेक्स्ट सम. And multiple choice examination with 3 possible answers for each of the 5 questions. Okay, total questions account pal. On a multiple choice examination with 3 possible answers for each of the 5 questions. Total question 5 आहेत आणि प्रत्येकांना 1 2 3 ऑप्शन्स आहेत. ओके, 1 2 3 ऑप्शन्स आहेत, 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 असे टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. आता आन्सर करेक्ट निघण्याचा जो प्रोबॅबिलिटी आहे दॅट शुड बी 1/3, बिकॉज 3 मधला कोणता तरी एकच आन्सर करेक्ट असणार आहे, बाकी 2 रॉंग असणार आहेत. सो करेक्ट असण्याची प्रोबॅबिलिटी 1/3 आणि आन्सर हा रॉंग असण्याची प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 2/3. क्वेश्चन आपल्याला असा विचारण्यात येतो की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कॅन्डिडेट वुड गेट 4 और मोर करेक्ट आन्सर जस्ट बाय गेसिंग. 5 क्वेश्चन फेकतोय. ओके, आणि डिमांड आहे की 4 किंवा 4 पेक्षा जास्त बरोबर आली पाहिजे. हे बघ, 5 क्वेश्चन फेकतोय, डिमांड आहे 4 किंवा 4 पेक्षा जास्त बरोबर आली पाहिजे, तर मी असं म्हणतो की 4 बरोबर आली पाहिजे, किंवा 5ही बरोबर आली तरीही चालतील. याची प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारण्यात येत आहे. मग सांगा बरं, 4 बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी, 5 क्वेश्चन्स मधून 4 क्वेश्चन्स बरोबर आली पाहिजे,
क्वेश्चन बरोबर येण्याचा जो प्रोबेबिलिटी आहे, ओके, दॅट इज 1/3 रेस टू पॉवर 4 कराल, आणि क्वेश्चन रॉंग येण्याचा प्रोबेबिलिटी इज 2/3 रेस टू पॉवर, या दोघांचा जो डिफरन्स असतो, ओके, दॅट इज इक्वल टू 1 प्लस 5च्या 5ही करेक्ट येणे, म्हणजे 5 क्वेश्चन्स मधून 5 क्वेश्चन्स करेक्ट आली पाहिजे. आन्सर करेक्ट येण्याचा प्रोबेबिलिटी इज 1/3 रेस टू पॉवर 5, आणि आन्सर रॉंग येण्याचा प्रोबेबिलिटी जो आहे तो 2/3 आहे, आणि रेस टू पॉवर 0 कराल. आता याला सॉल्व्ह कराल, तुम्हाला आन्सर मिळून जाईल इथे. ओके, सो मी जस्ट सॉल्व्ह करून दाखवतो. 5 येतो. 1/3 रेस टू 4 कराल तर हे पहा, 3 रेस टू 4 आहे, 3 रेस टू 1 आहे, 3 रेस टू 5 होईल खाली, दॅट इज 243 होईल. आणि हा 2 आहे इथे, सो इंटू जस्ट 2 लिहितो इथे, प्लस अगेन 5 इज 1, एनिथिंग रेस टू 0 1च आहे असे, सो वरती 1 डिवाइड बाय 3 रेस टू पॉवर 5 कराल तर 243 बनतो. सो न्यूमरेटर इज 10 + 1, दॅट इज 11 डिवाइड बाय 243. ओके, असा आपला आन्सर आहे तो, 11 डिवाइड बाय 243. हा आपला इथे आन्सर येणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर मीन आणि व्हेरियन्स आणखी एक्सप्लेन केलेलं नाहीये. ओके, तर मीन काय असतो पाहूया. व्हॉट इज मीन बाय मीन? तर मी एक सिम्पलचा क्वेश्चन विचारतो तुम्हाला, की एक डाईस आहे, एक डाय आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. 1 2 3 4 5 6 हर एक फेसवरती काही ना काही नंबर तुम्हाला मिळेल इथे. ओके, आता मी हा फेकतोय, 600 टाइम्स थ्रो करतोय मी, 600 टाइम्स थ्रो करतोय. 1 2 3 4 5 6 600 टाइम्स टाकतोय. तर ऑन अन ॲव्हरेज तुम्ही असं कराल की 600 टाइम्स टाकल्यानंतर 100 टाइम्स मे बी 1 पडेल, 100 टाइम्स 2 पडेल, किंवा 100 टाइम्स 3 पडेल, किंवा 100 टाइम्स 4 पडेल, किंवा 100 टाइम्स 5 पडेल, किंवा 100 टाइम्स 6 पडेल. हे जरुरी नाहीये की असं झालं पाहिजे, बट तुम्ही एक्सपेक्ट कराल असं. इक्वल पॉसिबिलिटी आहे ना काही पडण्याची. ओके, तो इक्वल इक्वल जर का वेटेज द्याल तुम्ही 1 पडण्याला, 2 पडण्याला, 3 4 5 6 पडण्याला, तर नॉर्मली आपण असं म्हणू की लाईक हा लाईक 600 टाइम्स थ्रो केला असेल तर 100 टाइम्स 1, 100 टाइम्स 2, 100 टाइम्स 3, 100 टाइम्स 4, 100 टाइम्स 5, 100 टाइम्स 6 असं बेसिकली पडणार आहे. ओके, कुठून आलं हे 100? त्याला आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू बोलतो. काय बोलतो? एक्सपेक्टेड व्हॅल्यू. जसं की फॉर्म्युला असतो एनपी, एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज इक्वल टू एनपी. मला सांग किती वेळेस तुम्ही थ्रो केला? 100 टाइम्स थ्रो, सॉरी 600 टाइम्स थ्रो केला, 600 टाइम्स. ओके, सांग डिमांड काय? 1 पडण्याची. ठीक आहे, 1 पडण्याची प्रोबेबिलिटी लिहा. 1 पडण्याचा प्रोबेबिलिटी 1/6. 1 2 3 4 5 6 काही पडेल ना, सो 1 पडण्याचा प्रोबेबिलिटी 1/6. तर 600/6 कराल तर 100 मिळेल. याचा अर्थ ऑन अन ॲव्हरेज 100 वेळेस 1 पडेल असं तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, असा याचा अर्थ आहे. समजा लाईक क्रिकेटची मॅच आहे, 100 मॅचेस, लेट्स से फॉर एक्झाम्पल रोहित शर्मा कॅप्टन इंडियाचा, आणि 100 मॅचेस लाईक रोहित शर्मा खेळतोय इथून पुढे फॉर एक्झाम्पल, आणि 100 मॅचेसमध्ये तो टॉस करतोय, आणि 100 मॅचेसमध्ये जर का तो टॉसला जात असेल तर अनबायस्ड वेमध्ये तुम्ही किती वेळेस एक्सपेक्ट कराल की त्याने किती वेळेस टॉस जिंकला पाहिजे रोहित शर्माने? ओके, 100 वेळेस टॉसला जाईल तर 50 वेळेस तरी जिंकला पाहिजे. 50 पेक्षा जास्त वेळेस, 60 70 वेळेस टॉस जिंकत असेल आउट ऑफ 100, तुम्ही म्हणाल की लाईक एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त वेळेस टॉस जिंकतो, किंवा 30च वेळेस टॉस जिंकत असेल तर तुम्ही म्हणाल एक्सपेक्टेशन पेक्षा कमी टॉस जिंकतो हा, बरोबर? सो हा 50 आला कुठून? तर एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला असतो तो असतो एनपी. किती मॅचेस खेळतोय तो? 100, म्हणजे 100 टाइम्स टॉसला जातोय, इंटू पी. पी म्हणजे टॉस जिंकण्याची प्रोबेबिलिटी काय? हाफ आहे. हेड किंवा टेल कॉल करेल, हेड पडण्याची प्रोबेबिलिटी हाफ, टेल पडण्याची प्रोबेबिलिटी हाफ, सो टॉस जिंकण्याची प्रोबेबिलिटी हाफ आहे. सो ओव्हरऑल आन्सर किती येईल? 50. सो ऑन अन ॲव्हरेज तुम्ही 50 टाइम्स टॉस जिंकला पाहिजे असं एक्सपेक्ट कराल. सो याला बोलतो आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. सो बस इतकं लक्षात ठेवायचं आहे सर्वांना की एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इज एनपी. त्यालाच मीन बोललं जातं ऍक्च्युली. मीन, मीन नंबर ऑफ सक्सेसेस. ओके, मीन का? तर मीन नंबर ऑफ सक्सेसेस. सो 100 वेळेस टॉस केला तर लाईक किती सक्सेस एक्सपेक्ट कराल? 50 वेळेस सक्सेस एक्सपेक्ट करू आपण. ओके, समजा 6 पडणे म्हणजे सक्सेस, तर 600 वेळेस जर का तुम्ही थ्रो कराल डाईस, किती वेळेस सक्सेस एक्सपेक्ट कराल? 100 वेळेस एक्सपेक्ट करेन सक्सेस, एनपी थ्रू. एनपी जो फॉर्म्युला आहे त्याच्या थ्रू. ओके, सो आय होप मीन हा पॉईंट तुम्हाला समजलेला आहे. आता मीन नंतर येतो व्हेरियन्स. व्हेरियन्सचा फॉर्म्युला सध्या तरी पाठ करा. व्हेरियन्स इज इक्वल टू एन पी क्यू, आणि एक असतो स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, जो की असतो अंडर रूट ऑफ व्हेरियन्स असतो. सांगतो मी याचं एक्सप्लेनेशन थोडंसं. अंडर रूट ऑफ व्हेरियन्स, व्हेरियन्स म्हणजे एन पी क्यू, हा आहे आपला स्टँडर्ड डेव्हिएशन. ठीक आहे, सो व्हेरियन्स इज एनपीक्यू अँड स्टँडर्ड डेव्हिएशन इज अंडर रूट ऑफ व्हेरियन्स, जो की अंडर रूट ऑफ एनपीक्यू असतो. बट व्हॉट इज एक्झॅक्टली व्हेरियन्स? की व्हेरियन्स एक्झॅक्टली आहे काय? व्हेरियन्स म्हणजे बायनॉमियल मध्ये कसं असतं की लाईक जो काही एक्सपेरिमेंट आहे, हा दोन एक्सपेरिमेंटचे जे काही आउटकम्स आहेत ते दोन पद्धतीने मेजर केली जातात. लाईक एक तर सक्सेस मिळेल, नाही तर फेल्युअर मिळेल. तर डाय जरी टाकला तर 1 2 3
4 5 6 6 जरी आउटकम्स असतील तर या 6 आउटकम्सला 2च आउटकम्स मध्ये कन्वर्ट करायचे, सक्सेस आणि फेल्युअर. 6 पडणे म्हणजे सक्सेस ना. लुडोमध्ये बेसिकली तो घराच्या बाहेर केव्हा निघतो, जेव्हा 6 पडतील तेव्हा बाहेर निघतो. 6 पडणे म्हणजे सक्सेस आहे, बाकी काही पडू देत, सर्व इक्वॅलंटच आहे आपल्यासाठी. हे म्हणजे फेल्युअर आहे, हे म्हणजे सक्सेस आहे. सो फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी इज 5/6 आणि सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी इज 1/6. ओके. आता व्हेरियन्स म्हणजे काय? व्हेरियन्स म्हणजे आउटकम मधला व्हेरियन्स असतो, व्हेरिएशन असतो तो. कशातला व्हेरिएशन आहे तो? आउटकम मधला व्हेरिएशन आहे, आउटकम मधला व्हेरिएशन आहे. समजा माझ्याकडे एक कॉइन आहे आणि त्या कॉइन वरती एका साईडला हेड आहे आणि दुसऱ्याही साईडला हेडच आहे आणि मी टॉस करत बसेन. प्रत्येक वेळी हेड पडतो आणि हेड पडणे म्हणजे समजा माझ्यासाठी सक्सेस. तर प्रत्येक वेळी मला सक्सेस मिळत जाईल. म्हणजे हा इव्हेंट पूर्णपणे प्रेडिक्टेबल इव्हेंट आहे की मला सक्सेस मिळणार. अशा केसमध्ये इव्हेंटचा जो आउटकम आहे, आउटकमचा व्हेरिएशन हा 0 आहे, 0 आहे. व्हेरिएशन किती आहे? 0. व्हेरिएशनच नाही, सक्सेस मिळत जातो. व्हेरिएशन असणे म्हणजे इव्हेंट अनप्रेडिक्टेबल असणे, सक्सेस मिळेल, फेल्युअर मिळेल, काही होऊ शकतो. तसं जेव्हा अनप्रेडिक्टेबल आहे तर लाईक व्हेरिएशन जास्त असतो. सो व्हेरिएशन मेजर करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, दॅट इज NPQ. ओके, जर का तुम्ही इथे नोटीस कराल, मी 100 वेळेस कॉइन टॉस करतो, ठीक आहे, चलो. ओके. समजा दोन्हीकडे हेडच आहे तर मला सक्सेस मिळणार आहे नेहमी. सो सक्सेसची प्रोबॅबिलिटी 1 आहे, पण फेल्युअरची प्रोबॅबिलिटी 0 झाली ना आता. आणि यांचं सर्वांचं मल्टिप्लिकेशन कराल तर 0 होईल, याचा अर्थ व्हेरिएशन 0 आहे, बरोबर आहे, नेहमीच तर सक्सेस मिळतोय. इव्हन समजा दोन्हीकडे हेड आहे आणि टेल पडणे म्हणजे सक्सेस आहे, समजा तुमच्यासाठी टेल पडणे म्हणजे सक्सेस आहे, तर नेहमी हेड पडतो म्हणजे नेहमी मला फेल्युअर मिळतो. याचा अर्थ पण व्हेरिएशन 0च आहे, बिकॉज इव्हेंट प्रेडिक्टेबल आहे की तुला फेल्युअरच मिळणार आहे. समजलं का? की टेल पडणे म्हणजे माझ्यासाठी सक्सेस, पण पडतो तर हेडच आहे आणि नेहमी हेडच पडणार आहे, टेल तर कधी पडणारच नाहीये. तर टेल पडणार नाहीये याचा अर्थ मला कधी सक्सेस मिळणारच नाही, म्हणजे नेहमी फेल्युअर मिळत आहे. दॅट मीन्स प्रेडिक्टेबल आहे. फेल्युअर आहे बट प्रेडिक्टेबल आहे. ओके. 100 टाइम्स कॉइन टॉस करतोय मी, सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी 0च आहे, टेल कधी पडतच नाही. फेल्युअर मिळण्याची प्रोबॅबिलिटी भले 1 आहे, फेल्युअर म्हणजे हेड पडणे, फेल्युअर मिळण्याची प्रोबॅबिलिटी भले 1 आहे, बट मल्टिप्लिकेशन करता शेवटी 0च येईल. सो व्हेरियन्स हा डिफाईन करण्यात येतो NPQ या फॉर्म्युला थ्रू. ओके, आणखीन थोडंसं लॉजिकली एक्सप्लेन करतो का? आता इथे व्हेरियन्स मी डिफाईन केला होता, इथे व्हेरियन्स इज इक्वल टू NPQ. ओके. व्हेरियन्स हा प्रोडक्ट इम्पॉर्टंट आहे व्हेरिएशनसाठी. ओके, मी तुम्हाला सांगतो पहा की एक कॉइन आहे तर कॉइनमध्ये हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, ओके, अँड टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी, हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी आणि टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी. ओके, अगेन हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी, हेड पडणे देन अगेन टेल पडणे, हेड पडणे देन टेल पडणे, हेड टेल, हेड टेल, हेड टेल, सर्व कॉइन बायस्ड कॉइन्स आहेत. ओके. समजा हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी ही 1 आहे तर ऑटोमॅटिकली टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी 0 होते. ओके. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.9 आहे आणि टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी ही 0.1 होते. मग दोघांचं ऍडिशन 1 पण तर बनलं पाहिजे, हेड नाही तर टेल पडणार आहे, सो ऍडिशन शुड बी इक्वल टू 1. आता फर्स्ट केसमध्ये व्हेरिएशन जास्त आहे, सेकंड केसमध्ये व्हेरिएशन जास्त आहे, तुम्ही पहा बरं. पहिल्या केसमध्ये व्हेरिएशन कमी आहे. पहिल्या केसमध्ये व्हेरिएशन कसं आहे? कमी, बिकॉज लाईक हेडच पडणार आहे नेहमी, आउटकम इज प्रेडिक्टेबल 100%. सो इथे व्हेरिएशन कमी आहे. पहिल्या केसमध्ये पहा प्रोडक्ट पण कमी आहे, बहुतेक 0 आहे आणि इथे प्रोडक्ट पाहाल ना, प्रोडक्ट 0.9 इंटू 0.1 0.09. ओके, मी इथे प्रोडक्ट लिहितो, एक काम करतो 0.09. ओके. समजा बायस्ड कॉइन आहे, हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.8 आणि टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.2 आहे आणि प्रोडक्ट बनतो 0.16. देन हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.7 आहे, टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.3 आहे, तर प्रोडक्ट जो बनतो 0.21 बनतो. ओके, हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.6, टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.4, प्रोडक्ट जो बनतो तो 0.24 बनतो. ओके. देन हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.5, टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.5, देन प्रोडक्ट इज 0.25. अगेन हेड पडण्याचा प्रोबॅबिलिटी 0.4 कमी होतो, टेल पडण्याचा प्रोबॅबिलिटी 0.6 होतो, प्रोडक्ट विल बी 0.24. हेड पडण्याचा प्रोबॅबिलिटी 0.3, टेल पडण्याचा प्रोबॅबिलिटी 0.7, प्रोडक्ट कराल तर 0.21 येईल. ओके. देन हेड पडण्याचा प्रोबॅबिलिटी 0.2, टेल पडण्याचा प्रोबॅबिलिटी 0.8, प्रोडक्ट कराल तर 0.16 होईल. देन हेड पडण्याचा प्रोबॅबिलिटी 0.1, टेल पडण्याचा प्रोबॅबिलिटी 0.9, प्रोडक्ट विल बी 0.09. अँड फायनली हेड पडण्याचा प्रोबॅबिलिटी 0 आणि टेल पडण्याचा प्रोबॅबिलिटी 1, सो प्रोडक्ट विल बी 0. तर या गोष्टीमध्ये तुम्हाला एक असं नोटीस होईल की इथे सर्वात जास्त प्रोडक्ट, बरोबर. प्रोडक्ट जास्त तर मला वाटतं व्हेरिएशन पण जास्तच असलं पाहिजे, कारण की इथे पाहाल ना, प्रोडक्ट इथे 0 होता की नाही, प्रोडक्ट एकदम कमी आहे.
तर व्हेरिएशन कमीच आहे, बिकॉज नेहमी हेडच पडतो, हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी 1 आहे. सो कंटिन्युअसली जर का हेड पडत असेल तर इव्हेंट इज प्रेडिक्टेबल. सो प्रोडक्ट 0 म्हणजे कमी असल्यामुळे व्हेरिएशन कमी आहे. सो प्रोडक्ट कमी तर व्हेरिएशन कमी. इव्हन इथे पहा, प्रोडक्ट 0 आहे, बरोबर. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी 0, टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी 1. नेहमी नेहमी टेलच पडतोय. इव्हेंट इज प्रेडिक्टेबल. सो व्हेरिएशन इज 0, बरोबर. सो प्रोडक्ट कमी तर व्हेरिएशन पण कमी. सो मला असं वाटायला लागलं की प्रोडक्टला कुठे ना कुठे व्हेरिएशनशी रिलेट केलं जाऊ शकतं. थोडंसं आणखीन विचार करा. आता जर का पाहाल, हेड पडणे आणि टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी थोडीशी बदललेली आहे. आता हा इव्हेंट थोडासा अनप्रेडिक्टेबल बनत आहे. आता आणखीन जास्त अनप्रेडिक्टेबल बनला आणि 0.8 आणि 0.2. तरी इथे असं आहे की 0.9 प्रोबॅबिलिटी हेड पडण्याची, तरी मी असं म्हणेन की हा हेड पडण्याचे जास्त चान्सेस आहेत. सो स्टील व्हेरिएशन कमीच आहे याच्यापेक्षा. इथे व्हेरिएशन कमी आहे, कारण की इथे 0.8 प्रोबॅबिलिटी आहे हेड पडण्याची. सो थोडेसे चान्सेस हेड पडण्याचे जास्त आहेत, बट टेल पडण्याचे पण चान्सेस वाढत आहेत. आता हळूहळू अनप्रेडिक्टेबल बनत चाललाय. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.7 आहे, टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.3 आहे. आणखीन अनप्रेडिक्टेबल बनला. हेड पडणे 0.6, टेल पडणे 0.4, थोडंसं अनप्रेडिक्टेबल आहे. आणखीन हेड पडणे 0.5, हेड टेल पडणे 0.5, समजत नाही, काही बोलू शकतो. लाईक इक्वल चान्सेस आहेत. सो आता काही सांगितलं जाऊ नाही शकत. ओके. सो इथे व्हेरिएशन सर्वात जास्त असलं पाहिजे. सो मला वाटतं इथे प्रोडक्ट पण जास्त आहे, व्हेरिएशन पण जास्त असलं पाहिजे. सो कुठे ना कुठे प्रोडक्टला व्हेरिएशन सोबत ट्रीट करा, रिलेट करा. ओके. सो प्रोडक्ट हळूहळू वाढत जातोय आणि बरोबर आहे, व्हेरिएशन हळूहळू वाढतच जातोय. आता प्रोडक्ट हळूहळू कमी कमी होत जातोय, सो व्हेरिएशन कमीच होत जातोय. आता पहा, इथून पुढे जर का जाल ना, तर हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी कमी कमी होत जाते, म्हणजे टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी वाढत जाते. याचा अर्थ जास्त चान्सेस आहेत की टेल पडेल, म्हणजे आउटकम जे आहे टेलला फेवरेबल आहे. सो आउटकम मध्ये व्हेरिएशन्स कमी आहेत. प्रिडिक्टेबल आहे आउटकम की टेलच पडेल म्हणून. सो प्रोडक्ट हा डायरेक्टली व्हेरिएशनशी रिलेटेड असल्यामुळे व्हेरियन्सला आपण NPQ असं डिफाईन करतो. ओके. एन म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स, लाईक किती वेळेस एक्सपेरिमेंट केला आहे, ही पण एक गोष्ट असली पाहिजे समजा. सो म्हणून व्हेरियन्स इज इक्वल टू NPQ. ओके. कोणते दोन आर्टिकल शिकले आपण? मीन इज NP अँड व्हेरियन्स इज NPQ. ठीक आहे. आता क्वेश्चन सॉल्व्ह करू. मीन अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ बायनोमियल व्हेरिएबल इज 4 अँड √3. हे पहा, त्यांचं म्हणणं आहे की मीन जो आहे तो आहे 4 आणि व्हेरियन्स जो आहे, ओके, तो आहे √3. तर मीन म्हणजे तर NP आहे जो की 4 आहे, आणि व्हेरियन्स जो आहे तो आहे NPQ जो की √3 आहे. मीन अँड स्टँडर्ड डेविएशन, सॉरी. ओके. स्टँडर्ड डेविएशन इज √3, पण स्टँडर्ड डेविएशन म्हणजे अंडर रूट ऑफ व्हेरियन्स असतो जो की √3 आहे. म्हणजे अंडर रूट ऑफ NPQ इज √3. सो स्क्वेअर कराल तुम्हाला समजेल NPQ इज इक्वल टू 3 कराल. पण NP ची व्हॅल्यू तर इथून माहितीच आहे ना, 4. सो 4 इंटू क्यू इज इक्वल टू 3 कराल, तर क्यू ची व्हॅल्यू बनेल 3/4. आता क्यू ची व्हॅल्यू जर का 3/4 असेल, तर पी ची व्हॅल्यू ही 1/4 आली पाहिजे. किती आली पाहिजे? 1/4 आली पाहिजे. चलो क्वेश्चन काय विचारतात पाहूया आपण. ठीक आहे, पी पण आला, क्यू पण आला, तर एन शोधू आपण. ओके. NP ची व्हॅल्यू 4 होती ना, सो NPचा व्हॅल्यू हा 4 होता. पीचा व्हॅल्यू हा 1/4 आहे, दॅट इज इक्वल टू 4. सो एनचा व्हॅल्यू हा 16 आहे, म्हणजे एक्सपेरिमेंट 16 टाइम्स होणार आहे, असा याचा अर्थ. आता विचारतात काय पहा, देन प्रोबॅबिलिटी ऑफ नंबर ऑफ सक्सेस शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1, म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त वेळेस सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी विचारतात. मला सांगा, 16 टाइम्स कोणताही एखादा एक्सपेरिमेंट केला, 16 टाइम्स, चलो कॉइनच टॉस केला, ओके, तर असं होऊ शकतं की 0 वेळेस सक्सेस मिळेल. समजा सक्सेस म्हणजे माझ्यासाठी हेड पडणे, बरोबर. आणि 16च्या 16 टाइम्स टेल पडलं तर काय होईल की मला 0 सक्सेस मिळतील. असं होऊ शकतं की मला एक वेळेस सक्सेस मिळेल. 16 टाइम्स एक्सपेरिमेंट केला, तर एक वेळेस सक्सेस मिळाला आणि 15 वेळेस फेल्युअर मिळाला, म्हणजे एक वेळेस हेड पडला आणि 15 वेळेस टेल पडला. किंवा असंही होऊ शकतं की 2 वेळेस सक्सेस मिळेल, म्हणजे 2 वेळेस हेड पडला आणि 14 टाइम्स टेल पडला, ओके. किंवा 3 वेळेस सक्सेस मिळेल मला, किंवा 4 वेळेस सक्सेस मिळेल, अँड सो ऑन. 16च्या 16 टाइम्स पण सक्सेस मला मिळू शकतो, आणि या सर्वांच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन शुड इक्वल टू 1. हे जे आपल्याला विचारलेलं आहे ना, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1, म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त सक्सेस मिळाले पाहिजे. एक किंवा एकपेक्षा जास्त सक्सेस मिळाले पाहिजे, म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त सक्सेस मिळणे म्हणजे बेसिकली हा वाला पार्ट जो मी इथे अंडरलाईन केलेला आहे, मी बॉक्स करतो आहोत. तर त्यांनी याची प्रोबॅबिलिटी विचारली आहे. आता याची प्रोबॅबिलिटी म्हणजे 1 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ 0 सक्सेस. म्हणजे 1 मायनस ऑफ 0 सक्सेस म्हणजे काय? एक्सपेरिमेंट होतोय 16 टाइम्स, 16च्या 16 टाइम्स फेल्युअर मिळाला पाहिजे, आणि फेल्युअर मिळण्याची प्रोबॅबिलिटी हे 3/4, बरोबर ना. फेल्युअर मिळण्याची प्रोबॅबिलिटी 3/4 रेस्ट टू पॉवर 16 करायला लागेल, आणि सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी ही 1/4 आहे, पी रेस्ट टू पॉवर डिफरन्स, या 16चा डिफरन्स, दॅट इज 0 करायला लागेल मला इथे. सो आन्सर मॅच कराल तर 1 मायनस ऑफ 16 सी 16 कराल तर 1 येतो,
सो आन्सर इज 1 मायनस ऑफ 3 डिवाइड बाय 4 रेज टू पॉवर 16. हा आपला इथे आन्सर येईल. 1 मायनस ऑफ 3 बाय 4 रेज टू पॉवर 16. आणखीन एक करून दाखवतो असा सम याच टाईपचा. बायनोमियल डिस्ट्रीब्युशन आहे. व्हेरियन्स मीन आणि व्हेरियन्स 18 आणि 12 आहेत. ओके, सो मीन 18 आहे. ठीक आहे. व्हेरियन्स NPQ हा आहे बेसिकली 12. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स इज इक्वल टू व्हॉट. एक काम करतो, हा 18 टाकतो, NPच्या जागी मी इथे टाकतो 18. Q इज इक्वल टू 12. सो Q इज इक्वल टू 12 डिवाइड बाय 18. हा म्हणजे 2/3. तर Q 2/3 असेल तर P 1/3 असेल. एन P 1/3 असला पाहिजे. दॅट इज इक्वल टू 18. म्हणजे एक्सपेरिमेंट हे 54 टाइम्स होत आहे. मग एक्सपेरिमेंट 54 टाइम्स होत असेल तर एक्सची व्हॅल्यू ही 55 असते. म्हणजे 54 टाइम्स एक्सपेरिमेंट होत असेल तर एक वेळेस एक्सपेरिमेंट 54 टाइम्स एक्सपेरिमेंट होत असेल. ओके, एक वेळेस पण एक्सपेरिमेंट जिंकला नाहीये. 0 सक्सेस आहेत, होऊ शकतं. एक वेळेस सक्सेस, 2 वेळेस सक्सेस, 3 वेळेस सक्सेस, 4 वेळेस सक्सेस, 5 वेळेस सक्सेस आणि 49 टाइम्स फेल्युअर पॉसिबल आहे. किंवा 54चे 54 सक्सेस पण पॉसिबल आहेत. तर एक्स्ट्रा ज्या व्हॅल्यूज आहेत ना, या 55 व्हॅल्यूज आहेत. कारण की 0ला पण कन्सिडर करायला लागेल. 0 सक्सेस भले एक्सपेरिमेंट 54 टाइम्स होतं. ओके, एक सक्सेस पॉसिबल आहे, 2, 3, 4 सक्सेस, 5 सक्सेस, 54च्या 54 सक्सेस आणि 0 सक्सेस पण पॉसिबल आहे. म्हणजे सगळे फेल्युअर मिळतात 54च्या 54 टाइम्स. सो एक्स्ट्रा ज्या व्हॅल्यूज आहेत ना, एक्स्ट्रा व्हॅल्यूज 55 आहेत. दॅट इज ऑप्शन नंबर बी. एक्स म्हणजे काय? ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स सक्सेस इज इक्वल टू एन मधून एक्स वेळेस सक्सेस हवा आहे. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी रेस टू एक्स, फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी रेस टू एन मायनस ऑफ एक्स. तर हा जो एक्स असतो ना, तर नंबर ऑफ सक्सेस म्हणजे एक्स असतो. आणि 54 आउट एक्सपेरिमेंटमध्ये नंबर ऑफ सक्सेस 1 2 3 4 अप टू 54 सक्सेस होऊ शकतो आणि 0 सक्सेस पण होऊ शकतो. सो म्हणून एक्सच्या 55 व्हॅल्यूज आहेत. किती व्हॅल्यूज आहेत? 55. ठीक आहे. नेक्स्ट, रॅन्डम व्हेरिएबल एक्स फॉलोज बायनोमियल डिस्ट्रीब्युशन विथ मीन अँड व्हेरियन्स. हे बघा, मीन जो आहे तो आहे NP आणि व्हेरियन्स जो आहे तो आहे NPQ. आता व्हेरियन्स टेक्निकली छोटा असला पाहिजे, कारण की NP तर मीन आहे. आता मीनला तुम्ही क्यूनी मल्टिप्लाय करताय, पण क्यूचा व्हॅल्यू 1 पेक्षा कमी आहे ना. कोणत्याही नंबरला जर का 1 पेक्षा कमी नंबरनी मल्टिप्लाय कराल तर तो जो नंबर आहे त्यापेक्षाही छोटा व्हॅल्यू येऊन जातो. म्हणजे मीन जो आहे तर मीनपेक्षाही छोटा व्हॅल्यू व्हेरियन्स येईल. का? कारण की तुम्ही क्यूनी म्हणजे 1 पेक्षा कमीनी मल्टिप्लाय करता. दोघे पण 0 पेक्षा तर जास्तच असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत, बिकॉज प्रोबॅबिलिटी कॅनॉट बी निगेटिव्ह. ओके, सो 0 असेल, 0 नंतर बेसिकली व्हेरियन्स असेल आणि व्हेरियन्सपेक्षा पण मीन हा व्हेरियन्सपेक्षा पण मोठा असेल. सो हा सिक्वेन्स आपला आन्सर असेल. दॅट इज ऑप्शन नंबर बी. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. देन सी नेक्स्ट क्वेश्चन. मीन आणि व्हेरियन्स आहे 4 आणि 3. ओके, मीन दॅट इज NP दॅट इज इक्वल टू 4 आणि व्हेरियन्स जो आहे NPQ दॅट इज इक्वल टू 3. द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 6 सक्सेस इन दिस डिस्ट्रीब्युशन इज. आता एक्सपेरिमेंट होतोय किती वेळेस हे थोडी ना माहिती आहे, ते जर आपल्याला शोधायला लागेल. आणि एक्सपेरिमेंट जेवढ्या केवढ्या वेळेस होतोय त्याच्यामध्ये 6 वेळेस सक्सेस मिळालं पाहिजे असं आपला डिमांड आहे, किंवा असा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर शोधायचा आहे. तर NPची जी व्हॅल्यू आहे तर 4 टाकून देईन मी इथे. Q इज इक्वल टू 3. सो Qचा जो व्हॅल्यू आहे तो आहे 3/4. Q 3/4 असेल तर P आहे 1/4. आणि Pचा व्हॅल्यू जर का तुम्ही इथे 1/4 टाकाल, ओके, तर Nचा जो व्हॅल्यू तो 16 बनतो. ठीक आहे. ओके, विचारण्यात आलेला आहे आपल्याला 6 सक्सेस, म्हणजे 16 वेळेस एक्सपेरिमेंट होतोय आणि आपल्याला 6 वेळेस सक्सेस हवंय. 16 मधनं 6 वेळेस सक्सेस हवंय. तर सक्सेसची प्रोबॅबिलिटी म्हणजे P किती आहे? 1/4. ओके, रेस टू पॉवर 6. रेस टू पॉवर हा 6 कॉपी करायचा असतो इथे. फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी 3/4. रेस टू या दोघांचा जो डिफरन्स आहे दॅट इज इक्वल टू 10. हे तुम्ही तिथे कॉपी कराल. सो हा आपला आन्सर आहे. 16C6 1/4 रेस टू 6 आहे कुठे? 16C6 1/4 रेस टू 6 आणि 3/4 रेस टू 10. कुठे आहे हे? 1/4 रेस टू 6 3/4. ओके, ऑप्शन नंबर बी आहे. यस, ठीक आहे. आन्सर असं पण लाईक त्यांनी देऊ शकले असते ऑप्शन्समध्ये. पहा, 16C6च्या ऐवजी 16C10. ओके, अगेन 1/4 रेस टू पॉवर 6 आणि 3/4 रेस टू पॉवर 10. ही गोष्ट ॲज इट इज ठेवली, ही गोष्ट ॲज इट इज ठेवली. फक्त 16C6च्या जागी 16C10 असंही ते मेन्शन करू शकतात, बिकॉज 16C6ची व्हॅल्यू शोधाल तर 16 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स दॅट इज 10 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल. आणि इव्हन 16C10 जरी शोधाल ना तरी याची व्हॅल्यू 16 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स दॅट इज 6 फॅक्टोरियल इंटू 10 फॅक्टोरियल. त्या दोन्ही गोष्टी सेमच येतात. कॉम्बिनेशनची ही प्रॉपर्टी आहे. सो हा किंवा हा दोन्हीमध्ये कोणताही आन्सर तुम्ही मार्क करू शकता. ओके, दोन्ही आन्सर्स करेक्ट आहेत. पुढे पहा, 5 कॉइन्स हुज फेसेस आर मार्क 2 and 3 आर टॉस्ड. ओके, कॉइन्स आहेत
एका साईडला 2 आहे, एका साईडला 3 आहे. चान्स ऑफ ऑब्टेनिंग टोटल 15 म्हणा, सॉरी टोटल 12. 5 वेळेस किंवा 5 कॉईन टॉस करतोय. 5 कॉईन टॉस करतोय, टोटल 12 आला पाहिजे. टोटल 12 येण्याचा एकच वेळ आहे. 2 हे 3 वेळेस आलं पाहिजे आणि 3 हे 2 वेळेस आला पाहिजे. मग जाऊन टोटल 12 होईल. तर डिमांड तुमचा हा आहे, 12 होईल, 12 पडला पाहिजे, ऍडिशन 12 आला पाहिजे. बरोबर, म्हणजे इनडायरेक्टली आपला डिमांड हा आहे की 5 जे कॉईन टॉस करतात ना, 5 मधून 2 वेळेस 3 पडलं पाहिजे. आणि 3 पडण्याची प्रोबॅबिलिटी 1/2, कारण की 2 पडण्याची ही प्रोबॅबिलिटी 1/2 आणि 3 पडण्याची ही प्रोबॅबिलिटी 1/2 आहे, बिकॉज लाईक अनबायस्ड कॉईन आहे, एक फेसवरती 2 आणि एक फेसवरती 3 असे. सो टोटल 12 आणायचं असेल तर 5 मधून 2 वेळेस ओके 3 पडलं पाहिजे, 2 वेळेस 3 पडलं पाहिजे, 3 वेळेस 2 पडलं पाहिजे. सो 5 मधून 2 वेळेस 3 पडला पाहिजे. 3 पडण्याची प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू पॉवर, हा कॉपी करायचा इथे, आणि 3 नाही पडलं पाहिजे, म्हणजे लाईक 2 पडलं पाहिजे, त्याची प्रोबॅबिलिटी कॅन हाफ. आणि या दोघांचा जो डिफरन्स आहे दॅट इज 3, इथे लिहाल 5c2 इज 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स इज 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हाफ रेस टू स्क्वेअर कराल तर 1/4 येईल आणि इथे 1 डिवाइड बाय 8 येईल. ओके, सो कॅल्क्युलेशन कराल तर 5 फॅक्टोरियल इज 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय 3 इंटू 2 इंटू 1 इंटू 2 फॅक्टोरियल इज 2 इंटू 1. सो 1 डिवाइड बाय 32 आहे इथे. ओके, सो 3 to 1, 3 to 1 कॅन्सल. इथे लिहितो मी 2, वरती बनतो 10, 2 पण कॅन्सल होतो इव्हन इथे, सॉरी 32 येतो, सॉरी वरती 10 डिवाइड बाय 32 आहे हा. ओके, सो 5 डिवाइड बाय 16 लिहू शकता याला तुम्ही. 5 डिवाइड बाय x सम. x इज अ बायनोमियल व्हेरिएबल विथ अ रेंज 0, 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2, म्हणजे 2 सक्सेसची प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 4 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 4 सक्सेस. ठीक आहे, त्यांनी बोलतात की x व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशी होऊ शकते. याचा अर्थ n इज इक्वल टू 6. 6 वेळेस एक्सपेरिमेंट होत असेल, मे बी 0 वेळेस सक्सेस, 1, 2, 3, 4, 5, 6 मधून 6 वेळेस सक्सेस पॉसिबल आहे. ओके, सो एक्स ची रेंज दिली आहे, यावरून बेसिकली तुम्हाला एन ची व्हॅल्यू मिळेल, जो की 6 आहे. आणि हा एक कंडिशन दिला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी असं बोलतात ते. प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस याचा अर्थ 6 मधून 2 वेळेस सक्सेस हवं. सक्सेसची प्रोबॅबिलिटी पी रेस टू पॉवर 2, फेल्युअरची प्रोबॅबिलिटी क्यू रेस टू पॉवर डिफरन्स दॅट इज इक्वल टू 4. 4 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 4 सक्सेस मीन्स 6 मधनं 4 वेळेस सक्सेस हवं. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी पी रेस टू पॉवर 4, फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी क्यू रेस टू पॉवर दोघांचा डिफरन्स जो की आहे 2. तर 62 आणि 64 ऍक्च्युली सेम असतं, लिहून घेतो मी. 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स दॅट इज इक्वल टू 4 फॅक्टोरियल इंटू दिस 2 फॅक्टोरियल. पी स्क्वेअर क्यू रेस टू 4 ला मी क्यू स्क्वेअर इंटू क्यू स्क्वेअर लिहितो, दॅट इज इक्वल टू 4. 64 इज 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स इज 2 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. पी रेस टू 4 ला मी पी स्क्वेअर इंटू पी स्क्वेअर लिहितो आणि क्यू रेस टू 2 ला मी क्यू रेस टू 2 लिहितो. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी कॅन्सल होतील. पी स्क्वेअर कॅन्सल, क्यू स्क्वेअर कॅन्सल, ही गोष्ट कॅन्सल झाली इथून पूर्णपणे. ओके, क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू पी स्क्वेअर आहे. ओके, 4 इंटू पी स्क्वेअर. सो क्यू इज इक्वल टू 2p. आपल्याला माहिती पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. तर पीला पी नोट करतोय, क्यूच्या जागी 2p लिहिन आणि दॅट इज इक्वल टू 1. सो 3p इज इक्वल टू 1, दॅट मीन्स p इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3. सो आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 3, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट सम, सॉरी पहा आता थोडीशी लेवल वाढायला सुरू झाली न्यूमेरिकलची. प्रोबॅबिलिटी ऑफ शूटर हिटिंग अ टार्गेट इज 3/4. एक टार्गेट आहे. ओके, आता एखादा शूटर आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ शूटर हिटिंग अ टार्गेट इज 3/4. याचा अर्थ 4 वेळेस ट्राय करेल तर 3 वेळेस लागेल. 3/4 म्हणजे 0.75. सो 75% चान्स आहे की हिट केल्यानंतर और शूट केल्यानंतर टार्गेटला हिट होईल. हाऊ मेनी मिनिमम नंबर ऑफ टाइम्स मस्ट ही फायर सो दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट ॲटलिस्ट वन्स इज मोर दॅन 0.99. म्हणजे कमीत कमी एक वेळेस लागण्याची प्रोबॅबिलिटी 0.99 पेक्षा आपल्याला जास्त हवी आहे. पहा, थोडंसं एक्सप्लेन करतो मी. जर का एकच अटेम्प्ट केला हिट करण्याचा, समजा एकच अटेम्प्ट केला मी हिट करण्याचा, तर 3/4 म्हणजे 75% चान्स आहे लागण्याचा. पण समजा मी 2 अटेम्प्ट केले, तर एकदा मारलं समजा आणि मग त्याच्यानंतर आणखीन एक वेळेस अटेम्प्ट करतोय, 2 मध्ये कमीत कमी एक वेळेस तरी लागेल. सो लागण्याची प्रोबॅबिलिटी हळूहळू थोडीशी वाढायला लागते. समजा मी 1, 2, 3 वेळेस जर का अटेम्प्ट करेन, 3, 4, 5, 6 वेळेस अटेम्प्ट करेन, तर कधी ना कधी तरी लागेलच ना, ऍटलिस्ट कमीत कमी एकदा तरी लागेल. सो त्यांचं असं म्हणणं आहे की जसं जसं तुम्ही अटेम्प्ट वाढवाल, ओके, कोणत्या ना कोणत्या थ्रोला लागण्याचे चान्सेस थोडेसे वाढतात. हर एक थ्रोला ऍक्च्युली हिट होण्याची प्रोबॅबिलिटी 3/4च आहे. बट ओव्हरऑल 6, 7, 8 अटेम्प्ट मधून ओके एखादा तरी थ्रो लागेल, त्याचे चान्सेस बेसिकली वाढायला लागतात हळूहळू.
So how many minimum number of times must he fire so that probability of hitting the target at least once is 0.99. म्हणजे किती थ्रो केले पाहिजे सो दॅट ऍटलिस्ट एकदा लागण्याची प्रोबॅबिलिटी 0.99 पेक्षाही जास्त असेल म्हणे. पहा सांगतो. लेट से फॉर एक्झाम्पल एन वेळेस अटेम्प्ट करतो मी, एन ट्रायल मारतो मी, एन वेळेस हिट करण्याचा ट्राय करतो किंवा शूट करतो. सो असं होऊ शकतं की एन मधून एक वेळेस पण लागणार नाहीये, एक वेळेस लागू शकतो, 2 वेळेस लागू शकतो किंवा 3 वेळेस लागू शकतो. एन मधून एन अटेम्प्ट मध्ये ओके सर्वच अटेम्प्ट मध्ये बेसिकली लागू शकतो. सो यामधलीच कोणती ना कोणती एक गोष्ट होणार आहे. सो एन ट्रायल्स करतोय मी, एन अटेम्प्ट करतोय, एन मधून 0 वेळेस लागेल किंवा 1 वेळेस लागेल किंवा 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, एन एनच्या एन वेळेस लागून गेले असं पण होऊ शकतं. ओके, या सर्वांचं ऍडिशन शुड बी इक्वल टू 1. आता याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट आहे प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट ऍटलिस्ट वन्स. प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट ऍटलिस्ट वन्स, कमीत कमी एक वेळेस लागण्याची प्रोबॅबिलिटी आहे. कमीत कमी एक वेळेस लागणे म्हणजे एक वेळेस लागणे किंवा 2 वेळेस लागणे किंवा 3 वेळेस लागणे किंवा एनच्या एन वेळेस लागणे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट ऍटलिस्ट वन्स म्हणजे एक वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस अप टू एनच्या एन वेळेस लागणे. अँड दॅट शुड बी इक्वल टू 1 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ नो हिट म्हणजे हा तिकडे जाऊन मायनस होतो. तर ही जी गोष्ट आहे ना, प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट ऍटलिस्ट वन्स, how many minimum number of times must he fire so that probability of hitting the target at least once, so this thing has to be greater than 0.99. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ही गोष्ट 1 minus no hit should be greater than 0.99. ओके, त्याची व्हॅल्यू 0.99 पेक्षा जास्त असावी. सो किती वेळेस ट्राय केलं पाहिजे. सो 1 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ 0 हिट म्हणजे एक पण लागत नाहीये. सो एन मधून एक पण लागत नाही म्हणजे एन मधून 0 वेळेस लागतोय. लागण्याची प्रोबॅबिलिटी 3/4 रेस टू पॉवर 0. न लागण्याची प्रोबॅबिलिटी इज 1/4 रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू एन. याची जी व्हॅल्यू आहे दॅट शुड बी ग्रेटर दॅन 0.99 असं आपला डिमांड आहे. दिस शुड बी ग्रेटर दॅन 0.99. सो 1 मायनस ऑफ NC0 कराल तर 1 बनतो, एनिथिंग रेस टू 0 इज 1 ओनली. सो 1 डिवाइड बाय 4 रेस टू एनच इथे शुड बी ग्रेटर दॅन 0.99. हा इथे जातो, हा इथे जातो. ओके, सो 1 मायनस ऑफ 0.99 शुड बी ग्रेटर दॅन 1 डिवाइड बाय 4 रेस टू पॉवर एन. हा 0.01 बनतो. 0.01 मीन्स 1 डिवाइड बाय 100 शुड बी ग्रेटर दॅन 1 डिवाइड बाय 4 रेस टू पॉवर एन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, हा इकडे, हा इकडे. 4 रेस टू एन शुड बी ग्रेटर दॅन 100. ओके, आता एनची अशी काय व्हॅल्यू चूज कराल की ही गोष्ट 100 पेक्षा जास्त असेल. एनची व्हॅल्यू 1 चूज कराल तर हा 4 बनेल. 4 ग्रेटर दॅन 100 नाहीये. म्हणजे एक वेळेस अटेम्प्ट जर का कराल, एन इज इक्वल टू 1 याचा अर्थ एकच वेळेस अटेम्प्ट करताय. एक वेळेस अटेम्प्ट करताय याचा अर्थ ही अशी गोष्ट होणार नाहीये. हे होणार नाहीये म्हणजे हे होणार नाहीये, याचा अर्थ हे काहीच होणार नाहीये. याचा अर्थ रिव्हर्स मध्ये जाऊ तर बेसिकली हे होणार नाहीये. प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग ऍटलीस्ट वन्स, ओके, म्हणजे हे इज नॉट ग्रेटर दॅन 0.99 असा याचा अर्थ ऍक्च्युअली. सो असा एन चूज करा की जो याला सॅटिस्फाय करेल. 3 चालेल नाही, 4:3 64. सो 4 चालेल, 3 चालेल, 4. तसं 5, 6 पण चालेल, बट एनची कमीत कमी व्हॅल्यू 4 आहे. म्हणजे हाऊ मेनी मिनिमम नंबर ऑफ टाइम्स मस्ट ही फायर म्हणजे कमीत कमी 4 वेळेस तरी त्यांनी फायर केलाच पाहिजे. तर मग जाऊन ही गोष्ट साध्य होईल, म्हणजेच ही गोष्ट होईल. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग ऍटलीस्ट वन्स म्हणजे ही गोष्ट शुड बी ग्रेटर दॅन 0.99. ही गोष्ट अचीव होईल. सो व्हॅल्यू ऑफ एन शुड बी इक्वल टू 4. ठीक आहे, नेक्स्ट सम. A coin is thrown 100 times. Then probability of getting head in odd number is equal to what? कॉइन 100 वेळेस टॉस केल्यानंतर हेड ऑड नंबर ऑफ टाइम्स पडला पाहिजे याचा आन्सर विचारतो. तसा आन्सर हाफ येतं. ओके, बट कन्व्हेन्शनल वेनी तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो व्यवस्थित. पहा, PNC मधला एक फॉर्म्युला लागणार असतो आपल्याला ऍक्च्युली, A प्लस बी रेस टू पॉवर एन. A प्लस बी रेस टू एन चा जो एक्सपान्शन असतो तो अशा पद्धतीने असतो. NC0, NC1, NC2, NC3 अप टू NCN. हे लिहिल्यानंतर A रेस टू पॉवर एन, बी रेस टू पॉवर 0, A रेस टू पॉवर एन मायनस 1, बी रेस टू पॉवर 1, A रेस टू पॉवर एन मायनस ऑफ 2, बी रेस टू पॉवर 2. एचा पॉवर एक एकनी कमी करत राहायचा आणि बीचा पॉवर हा एक एकनी वाढवायचा. एचा पॉवर शेवटी 0 होतो आणि बीचा पॉवर हा एन होतो. सो हे एक्सपान्शन ऍक्च्युली. ओके, A प्लस बी रेस टू एनचा एक्सपान्शन आहे. आता या एक्सपान्शन मध्ये ए ची व्हॅल्यू 1 ठेवाल आणि बी ची व्हॅल्यू जर का 1 ठेवाल, ए ची व्हॅल्यू 1 आणि बी ची व्हॅल्यू 1. हे पहा, ए ची व्हॅल्यू 1 ठेवाल, बी ची व्हॅल्यू 1 ठेवाल, 1 रेस टू एनिथिंग इज 1 ओनली, 1 रेस टू एनिथिंग इज 1 ओनली. सो कम्प्लीट एक्सप्रेशन कसा होईल पहा, 1 प्लस 1 इज 2, 2 रेस टू एन बनेल. तो किती बनेल पहा, 2 रेस टू पॉवर एन इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 1, सो हा NC0 आला. NC0 हा पण 1 1 ठेवाल तर NC1, NC1.
इथे 1, इथे 1, सो 1 रेस टू एनिथिंग इज 1, 1 रेस टू एनिथिंग इज 1, सो हा बनतो NC2, NC2, NC3 and up to NCN. सो NC0, NC1, NC2, NC3 अप टू NCN याचा व्हॅल्यू होतं 2 रेस टू पॉवर n. तर ही एक प्रॉपर्टी आहे. NC0, NC1, NC2, NC3 अप टू NCN करून दाखवतो मी हा होतं एक. जसं की 4C0, 4C1, 4C2, 4C3, 4C4 या सर्वांचं ऍडिशन कराल तर 2 रेस टू पॉवर 4 आला पाहिजे टेक्निकली, म्हणजे 16 आला पाहिजे. ओके, 2 रेस टू पॉवर 4 इज 16. 4C0चा व्हॅल्यू 1 येतो, 4C1चा व्हॅल्यू 4 येतो, 4C2 कराल ना तर तो 6 येतो. ओके, 4C3 अगेन 4 येतो, 4C4 1 येतो. ओके, सो 6 प्लस 5 प्लस अगेन 5 10 16, सो मॅच होतं. सो एक प्रॉपर्टी आहे, लक्षात असू देत. NC0, NC1 अप टू NCN हा 2 रेस टू पॉवर n असतो. बरं, याच्यामध्ये आणखीन एक छोटासा मॉडिफिकेशन. एच्या जागी 1 टाकतो आणि बीच्या जागी -1 टाकतो. हे बघा, एच्या जागी 1 टाकला आणि बीच्या जागी -1 टाकला तर 1 - 1 0 होईल. 0 रेस टू पॉवर n कराल तर तो 0 होईल शेवटी. सो हा झाला 0. एच्या जागी 1 टाकला, बीच्या जागी -1 रेस टू 0 कराल तर 1च असतो असंही. ओके, सो हा बनला NC0. एच्या जागी 1, 1 रेस टू एनिथिंग इज 1, बीच्या जागी -1, मायनस रेस टू 1 हा -1, सो मायनस ऑफ NC1 इज -NC1. सो हा बनला मायनस ऑफ NC1. एच्या जागी 1, बीच्या जागी -1, बट -1चा पॉवर 2 कराल तर तो प्लस येतो, म्हणजे हा NC2 असाच बरकरार राहतो. सो प्लस NC2. ओके, ए ला 1 आणि बी ला -1, -1 रेस टू पॉवर 3 कराल तर तो मायनस बनतो, म्हणजे हा मायनस NC3 बनणार आहे. सो ऑल्टरनेटली या गोष्टी होत राहतील. ओके, एकदा प्लस बनेल इव्हन नंबर आला की, मग परत एकदा मायनस बनेल अँड सो ऑन. हे सर्व जे मायनसवाले इथे दिसतात ना, हे सर्व जर का त्या साईडला पाठवाल तर याचा अर्थ असा होईल की सर्व ऑडवाले म्हणजे NC1, NC3, NC5 अँड सो ऑन, हे सर्व ऑडवाले इज इक्वल टू हे सर्व इव्हनवाले NC0, NC2, NC4 अप टू NC6 एक पुढे एक्सपांड करत राहाल. सो सर्व ऑड नंबर्सचा ऍडिशन आणि सर्व इव्हन नंबरवाल्यांचा ऍडिशन हा इक्वल येत असतो. तर मग आता ही जी गोष्ट इथे लिहिली आहे मी, 2 रेस टू पॉवर n इज इक्वल टू, यांना जर का मी थोडंसं सेपरेट करीन इव्हन आणि ऑडमध्ये. ओके, हे सर्व इव्हन वाले आणि प्लस ॲट द सेम टाइम हे ऑडवाले पण लिहायचेच आहेत मला, NC1, NC3, NC5 सो ऑन. ओके, म्हणजे हे जे सर्व प्रेझेंट आहेत त्यातले इव्हन वाल्यांचा एक ग्रुप केला, ऑड वाल्यांचा एक ग्रुप केला, ऍडिशन कराल तर शेवटी हेच बनणार आहे असे. ठीक आहे, तर याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे. तर इथे पाहिलं आपण सर्व ऑडवाले इज इक्वल टू सर्व इव्हन वाले. म्हणजे समजा याच्या व्हॅल्यूला मी x म्हणेन तर याच्या व्हॅल्यूला x म्हणेन, सेम असं व्हॅल्यू x प्लस x इज 2x. सो टेक्निकली 2x चा व्हॅल्यू 2 रेस टू n बनत असेल तर x चा जो व्हॅल्यू आहे तो 2 रेस टू n डिवाइड बाय 2 बनेल. बट व्हॉट इज x? x म्हणजे सर्व इव्हन नंबरवाले. सो NC0 प्लस NC2 सो ऑन, हे सर्व इव्हन वाले, किंवा x ला तर मी ऑड नंबर वाले पण म्हणू शकतो, NC1 प्लस NC3 अँड सो ऑन. यांचा व्हॅल्यू 2 रेस टू n डिवाइड बाय 2 असतो. हे फक्त लक्षात ठेवा, यांचा व्हॅल्यू 2 रेस टू n डिवाइड बाय 2 असतो. तर ही गोष्ट आपल्याला सम मध्ये लागणार आहे. तर न्यूमरिकल मध्ये पहा काय बोलतात ते, 1 कॉइन इज थ्रोन 100 टाइम्स, म्हणजे कॉइन 100 टाइम्स टाकतो आपण. द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड इन ऑड नंबर्स, 100 वेळेस कॉइन टॉस केल्यानंतर ना हेड किती वेळेस पडू शकतो? 0 वेळेस पडू शकतो. हा, लाईक 100 वेळेस कॉइन टॉस केला, सर्व टेल पडले, हेड पडलाच नाही, पॉसिबल आहे. हेड 1 वेळेस पण पडू शकतो, हेड 2 वेळेस पण पडू शकतो, किंवा हेड 3 वेळेस पडेल आणि बाकी 97 टाइम्स टेल पडेल. पण यांचं थोडी ना ऍडिशन विचारलेलं आपल्याला ऍडिशन कशाचं विचारलंय? द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड इन ऑड नंबर्स, म्हणजे 1 वेळेस हेड पडला पाहिजे आणि 99 टाइम्स टेल पडला पाहिजे, किंवा 3 वेळेस हेड पडला पाहिजे आणि 97 टाइम्स टेल पडला पाहिजे, किंवा 5 वेळेस हेड पडला पाहिजे, किंवा 7 वेळेस हेड पडला पाहिजे, किंवा 9 वेळेस हेड पडला पाहिजे अँड सो ऑन. अँड शेवटी 99 टाइम्स हेड पडला पाहिजे. या सर्वांचं ऍडिशन विचारतात का आपल्याला? ठीक आहे, 1 वेळेस हेड पडला पाहिजे, 100 मधून 1 वेळेस हेड पडला पाहिजे. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी इज हाफ रेस टू पॉवर 1 आणि हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी इज अगेन हाफ रेस टू पॉवर 99. 3 वेळेस हेड पडला पाहिजे, म्हणजे 100 मधून 3 वेळेस हेड पडला पाहिजे. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू पॉवर 3 आणि हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी अगेन हाफ रेस टू पॉवर 97 प्लस 5 वेळेस हेड पडला पाहिजे, त्याचा अर्थ 100 मधून 5 वेळेस हेड पडला पाहिजे. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी रेस टू पॉवर 5 आणि हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी रेस टू पॉवर 95 अँड सो ऑन. यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल तर सर्वांचे जे पॉवर आहेत हाफ रेस टू पॉवर 100च बनणार आहे. असे हाफ रेस टू पॉवर 100, हाफ रेस टू बेस सेम असल्यामुळे पॉवरचं ऍडिशन कराल तर हाफ रेस टू पॉवर 100 जर का मी कॉमन करीन
तर ब्रॅकेटमध्ये 100C1 प्लस 100C3 प्लस 100C5 म्हणजे हे सर्व ऑड नंबरवाले राहणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे आत्ताच ऑड नंबरवाल्यांचा जो ॲडिशन आहे ना, NC1 NC3 2n/2 येत असतो. याचा अर्थ हा 1/2 ही गोष्ट ॲज इट इज नोट केली इन टू 100C1 100C3 100C5 सर्व ऑड नंबरचं ॲडिशन इज 2 डिवाइड बाय 2 नाही का, 2n/2 सो 2 100 सो 2 कॅन्सल होईल आणि आन्सर 1/2 येईल. किती येतो आन्सर 1/2 दॅट इज ऑप्शन नंबर ए. ओके, नेक्स्ट सम रीड कराल. मॅन टेक्स अ स्टेप फॉरवर्ड विथ अ प्रोबॅबिलिटी ऑफ 0.4. म्हणजे एक पर्सन आहे, पुढे जाण्याची प्रोबॅबिलिटी ही 0.4 आहे आणि मागे येण्याची प्रोबॅबिलिटी ही 0.6 आहे. प्रोबॅबिलिटी दॅट ॲट द एंड ऑफ 11 स्टेप्स म्हणजे 11 स्टेप नंतर ही इज 1 स्टेप अवे फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. म्हणजे 11 स्टेपच्या नंतर तो एक स्टेप अवे फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. याचा अर्थ 1 2 3 4 5 6 6 स्टेप पुढे गेले पाहिजे आणि 1 2 3 4 5 स्टेप मागे आले पाहिजे. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पासून एक स्टेप पुढे असेल तो. किंवा किंवा म्हणजे लाईक 6 स्टेप पुढे गेला पाहिजे, म्हणजे 5 स्टेप ऑटोमॅटिकली मागेच येईल ना मग त्या केसमध्ये. किंवा मीन्स ॲडिशन असंही चालेल की 1 2 3 ओके 4 5 6 6 स्टेप मागे येईल आणि 1 2 3 4 5 स्टेप पुढे येईल, तरी स्टार्टिंग पोझिशन पासून 1 स्टेप अवेच आहे आत्ताही, बरोबर. सो 6 स्टेप पुढे गेला आणि 5 स्टेप मागे आला तरी चालेल. किंवा ऑर मीन्स ॲडिशन 6 स्टेप मागे गेला आणि 5 स्टेप पुढे आला तरी चालेल. 11 स्टेप तर चालणारच आहे तो, म्हणजे 11 स्टेपमधनं 6 स्टेप पुढे गेला पाहिजे. तर पुढे जाण्याची प्रोबॅबिलिटी पुढे जाण्याची प्रोबॅबिलिटी 0.4 आहे. मीन्स लाईक 4/10 करतो तर 0.4 करतो रेस टू पॉवर 6. ओके, आणि मागे येण्याची 0.6 रेस टू पॉवर डिफरन्स दॅट इज इक्वल टू 5 प्लस 6 स्टेप मागे आला पाहिजे, म्हणजे 11 मधून 6 स्टेप त्यांनी मागे आला पाहिजे. मागे येण्याची प्रोबॅबिलिटी 0.6 रेस टू पॉवर 6 आणि पुढे जाण्याची प्रोबॅबिलिटी 0.4 रेस टू पॉवर डिफरन्स दॅट इज इक्वल टू 5. ठीक आहे. 11C6 तर दोन्हीकडे आहे, सो 11C6 कॉमन कराल. ओके, देन 0.4 रेस टू, याला मी असं लिहू शकतो का, 11C6ला कॉमन करता आहोत तर इथे 0.4 रेस टू पॉवर 5 अगेन 0.4 अँड अगेन 0.6 रेस टू पॉवर 5 प्लस इथे 0.6 रेस टू पॉवर 5 अगेन 0.6 अँड 0.4 रेस टू पॉवर 5. तर त्याच्यामधून काय कॉमन करू शकतो, मला वाटतं या गोष्टी आपण कॉमन करू शकतो की 0.4 रेस टू पॉवर 5 कॉमन, अगेन 0.6 रेस टू पॉवर 5 कॉमन, ब्रॅकेटमध्ये 0.4 0.4 प्लस 0.4 पण आणि 0.6 पण, जो की 1 बनतो ॲडिशन असाही, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन कराल तर 0.24 बनतो. सो 11C6 0.24 रेस टू पॉवर 5. सो 11C6 0.24 रेस टू पॉवर 5 दॅट इज ऑप्शन नंबर बी इथे आन्सर असेल. ओके, नेक्स्ट सम ऑफ मीन अँड व्हेरियन्स. मीन आणि व्हेरियन्सचा जो ॲडिशन आहे, सम ऑफ मीन अँड व्हेरियन्स ऑफ ॲन्युअल डिस्ट्रिब्युशन इज 15/2 फॉर 10 ट्रायल्स, म्हणजे n इज इक्वल टू 10. एन जागी 10 टाकाल तर n कॉमन करता होतं, सो p प्लस पी क्यू ओके शुड बी इक्वल टू 15/2. एनची व्हॅल्यू इथे 10 टाकून द्या, 10 खाली जाऊन डिवाइड होतो असे, सो 20 बनतो. सो p प्लस पी क्यू इज इक्वल टू 15 डिवाइड बाय 20. सो p कॉमन करायला हवं तर 1 प्लस क्यू इज इक्वल टू 15 डिवाइड बाय 20 15 डिवाइड बाय 20. ते विचारतात व्हेरियन्स म्हणजे NPQ विचारतात. ठीक आहे, NPQ विचारतात. ठीक आहे, वाटतं पी आणि क्यूच्या व्हॅल्यू शोधल्या पाहिजे. अशा व्हॅल्यूज शोधा. 20 इथे घालते. ठीक आहे, ऑब्झर्वेशनने काही व्हॅल्यूज निघतात का हे चेक कराल. म्हणजे पीची व्हॅल्यू अशी काही टाकली आणि हे कॅल्क्युलेशन आलं. ओके, हे बेसिकली 3 डिवाइड बाय 4 आहे. 3 डिवाइड बाय 4 3 डिवाइड बाय 4. याला मी पीला 1/2 वर्क करेल इथे. ॲक्च्युली पीला 1/2 टाकला आणि क्यू पण 1/2 येतो ना मग त्या केसमध्ये. 1 प्लस 1/2 इज 3/2, म्हणजे हा 3/2 येईल. ओके, सो 3/2 इंटू 1/2 कराल तर 3/4 बनून जाईल. सो पीची व्हॅल्यू हाफ आहे, क्यूची व्हॅल्यू हाफ आहे. ऑब्झर्वेशन केलेलं मी आता इथे. पण समजा तुम्हाला लाईक सॉल्व्ह करायचं आहे तर पीला तुम्ही 1 मायनस क्यू लिहू शकता. तुम्ही पी प्लस क्यू किती असतो 1, सो पीला 1 मायनस क्यू लिहा. सो हा पी म्हणजे 1 मायनस क्यू आणि 1 प्लस क्यू.
इज टू 3/4. सो 1 मायनस क्यू स्क्वेअर इज टू 3/4. हा जातो इकडे. सो क्यू स्क्वेअर बनतो 1/4. याचा अर्थ क्यूचा व्हॅल्यू बनतो 1/2. क्यूचा व्हॅल्यू 1/2 तर पीचाही व्हॅल्यू 1/2. पण व्हेरियन्स विचारलं तर याचा अर्थ एनपी क्यू विचारला. एन इज 10, पी इज हाफ, क्यू इज अगेन हाफ. ओके, सो 10/4 इज 2.5. सो ऑप्शन बी इथे आन्सर असेल. नेक्स्ट सम. Okay. Irregular six-faced die is thrown, and probability that five throws, it will give three even numbers. Is twice the probability that it will give two even numbers. ठीक आहे. इरेग्युलर शेपचा सिक्स फेस डाय आणि तो टाकला आपण. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रॉबिलिटी दॅट इन अ 5 थ्रोज म्हणजे 5 थ्रोमधून इट विल गिव्ह 3 इव्हन नंबर्स. 5 थ्रोमधून 3 इव्हन नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी इज ट्वाइस. ओके, 5 थ्रोमधून लाईक 5 थ्रोमधून 3 वेळेस इव्हन नंबर पडण्याची प्रोबॅबिलिटी इज ट्वाइस प्रोबॅबिलिटी ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ 2 इव्हन नंबर्स. म्हणजे 3 इव्हन नंबर पडण्याची प्रोबॅबिलिटी इज 2 टाइम्स टू इव्हन नंबर पडण्याची प्रोबॅबिलिटी. सो ठीक आहे, 5 मधून 3 वेळेस इव्हन नंबर पडला पाहिजे. इव्हन नंबर पडण्याची प्रोबॅबिलिटी माहित नाही आपल्याला. रेस टू ऑर 3. इव्हन नंबर न पडण्याची प्रोबॅबिलिटी क्यू रेस टू ऑर 2 शुड बी इक्वल टू टू टाइम्स. तर 2 इव्हन नंबर पडण्याची म्हणजे 5 मधून 2 वेळेस इव्हन नंबर पडला पाहिजे. सो पी रेस टू ऑर 2 अँड क्यू रेस टू ऑर डिफरन्स दॅट इज इक्वल टू 3 करायला लागेल मला इथे. ठीक आहे, गिवन डेटा नुसार लाईक इक्वेशन इथे लिहिलं आहे मी आता. 5c3 इज 5 फॅक्टोरियल डिवाइडेड डिफरन्स 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. पी क्यूबला पी स्क्वेअर इंटू पी लिहितो. ओके, क्यू स्क्वेअरला क्यू स्क्वेअर लिहितो, दॅट इज इक्वल टू 2 ला 2. 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. पी स्क्वेअरला पी स्क्वेअर लिहितो, क्यू क्यूबला मी क्यू स्क्वेअर इंटू क्यू लिहितो. सो पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर अगेन पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर कॅन्सल करतो. ही गोष्ट पूर्णपणे कॅन्सल होईल इथे. सो पी इज इक्वल टू क्यू. सो पी इज इक्वल टू क्यू असेल तर लाईक पी प्लस क्यू हा तर 1 आहे. पीला जर का मी 2 क्यू लिहीन. ओके, सो 3 क्यू इज 1, दॅट मीन्स क्यू इज इक्वल टू 1/3. क्यू 1/3 आहे म्हणजे पी 2/3 आहे. ॲटलीस्ट पी आणि क्यू तरी मिळाला आपल्याला. पी आणि क्यू मिळालेला आहे. ओके, विचारतात का आता नंबर ऑफ टाइम्स इन 6804 सेट्स ऑफ 5 थ्रोज. 5 वेळेस थ्रो करतो मी, बट एवढ्या वेळेस करतो मी असं. म्हणजे एक पाच 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 डाय टाकले फॉर एक्झाम्पल. 5 डाय टाकले. ओके, सो 1 2 3 4 5 डायस जर का मी टाकून दिले आता, परत उचलीन परत टाकीन परत उचलीन परत टाकीन असं मी 6804 टाइम्स करीन मी हे असं. ओके, सो एवढ्या थ्रोज मध्ये यू विल एक्सपेक्ट टू गिव्ह नो इव्हन नंबर. एक पण वेळेस इव्हन नंबर नाही पडला पाहिजे असं म्हणतात. ओके, किती वेळेस नो इव्हन नंबर एक्सपेक्ट कराल. मी एक काम करतो, मी शोधतो प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इव्हन नंबर. म्हणजे 5 वेळेस जर का मी डाय टाकत असेल तर त्याच्यामध्ये एक वेळेस पण इव्हन नंबर नाही पडला पाहिजे. म्हणजे 5 मधून 0 वेळेस इव्हन नंबर पडला पाहिजे. इव्हन नंबर पडण्याची प्रोबॅबिलिटी 2/3 रेस टू पॉवर 5. आणि इव्हन नंबर न पडण्याची प्रोबॅबिलिटी 1/3 रेस टू पॉवर डिफरन्स दॅट इज इक्वल टू 5. सॉरी, इथे 0 करायला लागला आणि इथे डिफरन्स 5 करायला लागेल. सो हा बनतो 1. 5 इज 1. एनिथिंग रेस टू 0 इज 1 ओनली. 1/3 रेस टू 5 इज 1/243 बनतो. याचा अर्थ 243 243 मधून 243 वेळेस जर का टाकीन ना मी 5 5 डाईस असे 243 वेळेस टाकीन, तर एकच इन्स्टन्स आहे की जेव्हा एक पण इव्हन नंबर नाही पडला. 5ही डायवरती ऑड नंबर पडतात असा याचा अर्थ. म्हणजे 243 मधून फक्त एकच वेळेस असं होत असेल तर 6 8 0 4 एवढ्या वेळेस जर का मी फेकीन तर मग असं किती वेळेस होईल असं ते विचारतात. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथून पुढचा आय होप प्रोसिजर माहिती असेल सर्वांना. या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन इज 243 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 6804 इंटू 1. सो हा इकडे जाऊन डिवाइड होतो. सो व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 6804 डिवाइड बाय 243. हा डिव्हिजन कराल तर मला असं वाटतं काय येईल यार. 6चा टेबल करतो, ठीक आहे. सो 2 देन 6 देन 8. 3चा टेबल करीन तर हे 81 बनेल. ओके, देन अगेन 3चा टेबल दॅट इज 27 बनेल. 7 5 6 9 2 5 then again 2 2 5 2. Okay, so 9 2 is 18.
ओके, 9 8 72. सो 28 वेळेस तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की ऑड नंबर सॉरी इव्हन नंबर पडलाच नाही. 6804 अटेम्प्टमध्ये फक्त 28 वेळेस असं होणार आहे की पाचही डाईसवरती ऑडच नंबर आहे, इव्हन नंबर कधी पडलाच नाही. ठीक आहे, तर नेक्स्ट डाय टाकतोय 20 टाइम्स. प्रोबॅबिलिटी दॅट ऑन द 10th थ्रो 4th 6 अपियर्स. हे बघा, डाय टाकतोय मी. ओके, फेअर डाईस इज थ्रोन 20 टाइम्स. 20 वेळेस टाकणार आहे. फेअर डाईस इज थ्रोन 20 टाइम्स. प्रोबॅबिलिटी दॅट ऑन 10th थ्रो 4th 6 अपियर्स. म्हणजे पहिल्यांदा टाकला, दुसऱ्यांदा टाकला, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5 6 7 8 9, 10व्यांदा ना 4th 6, 10व्यांदा पडलाय 6. ओके, पण हा 4th 6 आहे म्हणे, म्हणजे 3 वेळेस 6 आधीच पडलं पाहिजे. म्हणजे पहिल्या 9 अटेम्प्ट मधून 3 वेळेस 6 पडून झाला पाहिजे, कोणत्याही सिक्वेन्समध्ये पडू देत. इथे पडला असेल 6, किंवा इथे 6 पडला असेल, किंवा इथे 6 पडला असेल, कुठेही पडू देत, 3 वेळेस 6 आधीच पडला पाहिजे. सो पहिल्या 9 अटेम्प्ट मधून 10th थ्रोला तर 6च पडला पाहिजे ना, आणि तो 4th 6 असला पाहिजे, 4th. 3 वेळेस इथे पडून झालाय याचा अर्थ. सो पहिल्या 9 अटेम्प्ट मधून 3 वेळेस 6 पडला पाहिजे. 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी 1/6 रेस टू पॉवर 3. 6 न पडण्याची 5/6 रेस टू डिफरन्स इज 6. बरोबर. सो 9 अटेम्प्ट मधून 3 टाइम्स 6 पडलेला आहे, अँड मीन्स इंटू 10th अटेम्प्टला 6 पडलाच पाहिजे. सो अँड मीन्स मल्टिप्लिकेशन, 10th अटेम्प्टला 6 पडला पाहिजे. सो 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी 1/6. सो आता याचा आन्सर काय होईल पहा बरं. 9c3. 9c3 काय काय केलं यांनी इथे. 9c3 इज 9 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स, दॅट इज 6 फॅक्टोरियल. ओके, इंटू 3 फॅक्टोरियल. 5 रेस टू पॉवर 6. 5 रेस टू पॉवर 6 किती येणार आहे. ठीक आहे, सध्यासाठी लिहितो असं. डिवाइड बाय 6 रेस टू पॉवर 10 बनेल खाली. 6 रेस टू 3, 6 रेस टू 6, 6 रेस टू 9 प्लस 6 रेस टू 1, 6 रेस टू 10 बनेल. 9 फॅक्टोरियलला 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल विल गेट कॅन्सल. ओके, हा जो 3 फॅक्टोरियल आहे त्याला मी 3 इंटू 2 इंटू 1 दॅट इज 6 लिहीन. ओके, तो जो 6 आहे, खेर मी इथे इंटू 6 असं सुद्धा लिहून ठेवतो. आता काय वर्कआउट होऊ शकतं का पाहूया आपण. 6ला मी 3 इंटू 2, 2 4 जा 8, 3 इथे 3 करतो. ठीक आहे, खास काही कॅन्सल तर होत नाही आणखी सध्या. लाईक 25 इंटू 25, एक 625, 625 इंटू 25, 625 इंटू 25 इंटू 12 इंटू 7, 12 इंटू 7, सॉरी 5, सॉरी 5 रेस टू पॉवर दिला त्याने, मी अननेसेसरी मल्टिप्लाय करतोय, गरज नाही मल्टिप्लिकेशन करण्याची. सो 1 2 3 4 5 6, 5 रेस टू 5, लाईक 5 रेस टू 6 ऑलरेडी आहे इथे. बस यांचा मल्टिप्लिकेशन करायचं. 84 इंटू 5 रेस टू 6, 84 इंटू 5 रेस टू 6 डिवाइड बाय 6 रेस टू 10. चालते आहेच 6 रेस टू 10. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट सम. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट वन सक्सेस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9/10. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट वन सक्सेस, कमीत कमी एक सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी इज ग्रेटर दॅन 9/10. देन एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वॉट. पीचं व्हॅल्यू 1/4 आहे, तर क्यूचं व्हॅल्यू ऑटोमॅटिकली 3/4 असला पाहिजे. पी व्हॅल्यू इज 1/4, क्यू व्हॅल्यू शुड बी 3/4. ओके, त्यांचं म्हणणं की प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट वन सक्सेस, किंवा एन वेळेस जर का इव्हेंट होत असेल, एन वेळेस इव्हेंट होत असेल, तर 0 सक्सेस पॉसिबल आहे, 1 सक्सेस पण पॉसिबल आहे, 2 सक्सेस मिळू शकतात, 3 सक्सेस मिळू शकतात. ओके, एनच्या एन वेळेस पण सक्सेस मिळू शकतो, आणि या सर्वांचा ॲडिशन शुड इक्वल टू 1. ठीक आहे, दिलं काय त्यांनी आपल्याला, ते आपल्याला असं डिमांड करतात की ही जी व्हॅल्यू आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट वन सक्सेस, कमीत कमी एक सक्सेस, म्हणजे 1 सक्सेस, 2 सक्सेस, 3 सक्सेस, एन सक्सेस. सो कमीत कमी एक सक्सेसची प्रोबॅबिलिटी म्हणजे या सर्वांचं ॲडिशन. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट वन सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट वन सक्सेस, ओके, शुड इक्वल टू 1 मायनस ऑफ नो सक्सेस. आता त्यांचं असं म्हणणं आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट वन सक्सेस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9/10. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट वन सक्सेसची जी व्हॅल्यू आता आली आपल्याला, ही शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9/10. ओके, म्हणजे 1 मायनस ऑफ 9/10 शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 0 सक्सेस. म्हणजे 1/10 शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 0 सक्सेस.
सो 1/10 शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ झिरो सक्सेस म्हणजे काय, एन मधून. ओके, झिरो सक्सेस मिळाला पाहिजे. सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी 1/4 रेस टू 0. फेल्युअर मिळण्याची प्रोबॅबिलिटी 3/4 रेस टू पॉवर एन. सो ही व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्त पाहिजे. सो हा तर 1च बनतो असं. हे बघा, NC01 बनतो, एनिथिंग रेस टू 0 इज 1 ओनली. सो 1/10 शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 3/4 रेस टू पॉवर एन. सो हे असं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. ओके, म्हणजे 4/3 रेस टू पॉवर एन शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 10. दोन्हीकडे लॉग अप्लाय करू शकता. लॉग ऑफ 3/4 सॉरी 4/3 log of 4/3. Okay, raised to power n should be greater than equal to log of 10 to the base 10. log to the base 10 अप्लाय करतो दोन्ही साईडला. ठीक आहे. सो असं सिच्युएशन बनलेलं आहे. एन जाईल तिकडे खालती. सो एन इंटू लॉग ऑफ 4 ओके डिवाइड बाय 3 टू द बेस 10 शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1 लिहितो मी इथं. शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू काय 1. सो एन शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू, हा तिकडे जाऊन डिवाइड होईल ऍक्च्युली. सो 1 डिवाइड बाय log of 4 टू द बेस log of 4/3 सॉरी टू द बेस 10 असं असलं पाहिजे. चेंज ऑफ बेस रूल यूज करू शकता इथे. दॅट मीन्स एन शुड बी जसं इथे लिहितो मी वरती, हा जागा इथेलाइज करतो. सो एन शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू, वरती बनतो 1 डिवाइड बाय log of 4/3 डिवाइड बाय log of 10. चेंज ऑफ बेस लॉग ए टू द बेस बी लॉग ए बाय लॉग बी. लॉग 10 सर्वात वरती जातो इथे वरती. सो हा बनतो log 10 डिवाइड बाय log ए बाय log ए बाय बी मीन्स log ए मायनस log बी, log ए मायनस ऑफ log बी. सो एनची व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. सो एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आहे का ऑप्शन पहा. ठीक आहे. सो चेंज ऑफ बेसची गरज नव्हती ऍक्च्युली. इथून ऑप्शनला मॅच करायचं असेल तर असं लिहिलं असं तरी चाललं असं. एन शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1 डिवाइड बाय log ए बाय बी इज log ए मायनस log बी. ओके, बेसचं 10 आहेच इथं. So answer will be 1 divided by log 4 minus log 3. 1 divided by log 4 minus of log 3. So n value should be greater than this thing. Option number A. Yeah. Next sum. In sums bucket. Probability of India winning a test match against England is 2/3. So India जिंकण्याची probability 2/3 आहे. Okay, याचा अर्थ हारण्याची जी probability आहे that is 1/3. Assuming independence from match to match, probability that in a 7-match series, India's third win occurs at 5th match. ओके, म्हणजे 5व्या मॅचला 1 2 3 4 5व्या मॅचला थर्ड विन पाहिजे. तर 5व्या मॅचला थर्ड विन पाहिजे याचा अर्थ पहिल्या 4 मॅच म्हणून 2 जिंकून बसल्या पाहिजे. कोणत्याही सिक्वेन्समध्ये जिंका, तुमची मर्जी. तुम्ही इथे असं लिहिन की 4 मॅच म्हणून पहिले 2 जिंकले पाहिजे. 4 मॅच म्हणून पहिले 2 जिंकले पाहिजे. आणि लाईक बायनोमियल डिस्ट्रीब्युशन ऍप्लिकेबल आहे इथे, बिकॉज लाईक हर एक मॅच जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 2/3 राहते. म्हणजे हर एक अटेम्प्टमध्ये, हर एक ट्रायलमध्ये सक्सेसची प्रोबॅबिलिटी बदलत नाहीये. बरोबर. सो प्रत्येक मॅच इंडिपेंडेंटली वर्कआउट होतो. पहिली मॅच जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 2/3, इव्हन सेकंड मॅच जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 2/3, थर्ड मॅच जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 2/3, सर्व मॅचेस जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 2/3 राहत आहे. सो 4C2 म्हणजे पहिल्या 4 मधून 2 मॅच जिंकल्या पाहिजे. ओके, 4 मधून 2 मॅच जिंकल्या पाहिजे. जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 2/3. ओके, रेस्ट पॉवर 2 आणि हारण्याची प्रोबॅबिलिटी 1/3. रेस्ट ऑर डिफरन्स इज इक्वल टू 2. आणि पाचवी मॅच जिंकलीच पाहिजे. थर्ड विन बोलतात ते. इथून 2 जिंकल्या पाहिजे, ही जिंकायचीच आहे. सो आता ही मॅच जिंकलीच पाहिजे. जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 2/3. सो इंटू 2/3 करा. अँड ना, अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. 5th मॅच जिंकली पाहिजे. सो 4C2 चा जो व्हॅल्यू आहे तो 6 येतो. 2 रेस्ट पॉवर 2 कराल तर 4 येतो. 3 to 2 is 9. 3 to 2 is 9. 9 into 9 is 81. Into this 3 is 243. सो 243 बनतो खाली आणि वरती आणखी 2 आहे एक्स्ट्रा. सो 8 into 6 is 48. ओके, सो 48 डिवाइड बाय 243 किंवा लाईक 3चा टेबल करा. 3 2 जा देन 3 91. सो काय म्हणतो लाईक 4 into 4 16/91. तर 81. 16 divided by 81. That is option number B. Okay, next sum. X and Y are independent binomial variables are independent. So
एक असा एक्सपेरिमेंट आहे ज्याच्यामध्ये 5 वेळेस एक्सपेरिमेंट केला जातो आणि सक्सेसची प्रोबॅबिलिटी पी आहे. हे डिनोशन जे आहेत ना, हे डिनोशन, ओके, याचा अर्थ आहे एन इज इक्वल टू 5 अँड हा जो असतो तो पी असतो, सक्सेसचा प्रोबॅबिलिटी हाफ आहे. हा म्हणजे फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी पण हाफ असला पाहिजे. हा दुसरा एक व्हेरिएबल आहे, बायनॉमियल व्हेरिएबल, लाईक ज्याच्यामध्ये एन इज इक्वल टू 7 आहे, म्हणजे 7 टाइम्स एक्सपेरिमेंट करतोय तो. त्याच्यामध्ये सक्सेसचा प्रोबॅबिलिटी हा हाफ आहे आणि फेल्युअरचा जो प्रोबॅबिलिटी आहे तो आहे अगेन 1/2. त्यांचं असं म्हणणं आहे, ओके, की एक्स प्लस वाय शुड बी इक्वल टू 3 म्हणे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू व्हॉट? 3. हा याचा अर्थ एक हा इव्हेंट होतो, हा इव्हेंट होतो, याला काहीतरी सक्सेस मिळतील, याला काहीतरी सक्सेस मिळतील, दोघांच्या सक्सेसचा ऍडिशन शुड बी इक्वल टू 3. म्हणजे पहिल्याला 0 सक्सेस मिळाला पाहिजे अँड मीन्स इन टू, दुसऱ्याला 3 सक्सेस मिळाले पाहिजे, किंवा पहिल्याला 1 सक्सेस मिळाला पाहिजे आणि दुसऱ्याला 2 वेळेस सक्सेस मिळाला पाहिजे, प्लस पहिल्याला 2 वेळेस सक्सेस मिळाले तरी चालतील, दुसऱ्याला एकच सक्सेस मिळाला पाहिजे, सो दॅट टोटल ओव्हरऑल 3 सक्सेस होतील. ऑर मीन्स ऍडिशन अगेन, पहिल्याला 3 सक्सेस मिळाले पाहिजे आणि दुसऱ्याला फक्त 0 सक्सेस मिळाला पाहिजे, म्हणजे त्याला सक्सेस नाही मिळाला पाहिजे. ठीक आहे, पहा कॅल्क्युलेशन करून. इथे असं बोलता येतं नाही का, की पहिला जो बायनॉमियल व्हेरिएबल आहे त्याचा सक्सेसचा काउंट प्लस दुसऱ्याच्या सक्सेसचा काउंट चा जो ऍडिशन आहे दॅट शुड बी इक्वल टू 3. पहिल्याला 0 सक्सेस आणि दुसऱ्याला 3 सक्सेस, दोघांच्या सक्सेसचा ऍडिशन शुड बी 3. पहिल्याला 1 सक्सेस, दुसऱ्याला 2 सक्सेस, सक्सेसचा ऍडिशन शुड बी 3. पहिल्याला 2 सक्सेस, दुसऱ्याला 1 सक्सेस, सक्सेसचा ऍडिशन शुड बी 3. सेम. अँड मीन्स मल्टिप्लिकेशन, म्हणजे दोन्ही इव्हेंट सायमल्टेनियसली ऑकर करणार आहेत. सो पहिल्याला 0 सक्सेस म्हणजे 5 म्हणून 0 सक्सेस, सक्सेसचा प्रोबॅबिलिटी इज हाफ रेस टू 0, फेल्युअर प्रोबॅबिलिटी इज हाफ रेस टू डिफरन्स कराल तर 5 अँड मीन्स इन टू 3 सक्सेस. 5 म्हणून सॉरी, दुसरा इव्हेंट आहे ना हा 7 वाला, तर 7 मधून 3 वेळेस सक्सेस मिळाला पाहिजे. ओके, 7 मधून 3 वेळेस सक्सेस मिळाला पाहिजे. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी इज हाफ रेस टू पॉवर 3 अँड फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी इज अगेन हाफ रेस टू डिफरन्स दॅट इज इक्वल टू 4. आता हे असं कराल कॅल्क्युलेशन, सो तुम्हाला कोणता ना कोणता आन्सर मॅच होऊन जाईल. डिनॉमिनेटर चेक करायला हवं तर. ओके, 5C0 होता आय गेस. आय होप हा पुढे प्रोसीड करू शकाल तुम्ही सम. तर लास्ट समवरती जातोय, शेवटचा सम आहे, ओके, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. तर पहा थोडंसं लाईक लेंदी जाईल हा. ओके, इफ एक्स फॉलोज अ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन विथ अ पॅरामीटर n इज इक्वल टू 100. ओके, n इज इक्वल टू आहे 100. ठीक आहे, सक्सेसची प्रोबॅबिलिटी आहे 1/3 अँड फेल्युअरचं प्रोबॅबिलिटी ऑटोमॅटिकली 2/3 आहे. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ आर फॉर विच प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस इज मॅक्सिमम. हे बघा, 0 सक्सेसची प्रोबॅबिलिटी शोधतो, देन 1 सक्सेसची प्रोबॅबिलिटी शोधतो, 2 सक्सेसची प्रोबॅबिलिटी शोधतो, 3 सक्सेसची प्रोबॅबिलिटी शोधू अँड सो ऑन, वाढत वाढत जाऊ. आणि एनच्या एन लाईक म्हणजे 100 सक्सेसची प्रोबॅबिलिटी शोधू आपण. क्वेश्चन नीट पाहाल, एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n इज इक्वल टू 100, म्हणजे 100 टाइम्स एखादा एक्सपेरिमेंट करतोय आपण, एकच एक्सपेरिमेंट 100 टाइम्स, आणि त्यात सक्सेसची प्रोबॅबिलिटी 1/3 आहे. द व्हॅल्यू ऑफ आर फॉर विच प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस इज मॅक्सिमम, म्हणजे सक्सेसचा काय डिमांड केला पाहिजे की लाईक त्याची प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम आली पाहिजे. समजेल, पहा 0 सक्सेसची प्रोबॅबिलिटी काय येते, 100 वेळेस एक्सपेरिमेंट करताय तुम्ही, 100 मधून 0 सक्सेस हवेत तुम्हाला, 100 मध्ये 0 सक्सेस हवेत, सक्सेसचा प्रोबॅबिलिटी इज 1/3 रेस टू पॉवर 0 आणि फेल्युअर प्रोबॅबिलिटी इज 2/3 रेस टू पॉवर, बेसिकली या दोघांचा जो डिफरन्स आहे दॅट इज इक्वल टू 100. असा होईल, हा 1 बनतो, हा 1 बनतो, लाईक हा 2/3 रेस टू 100 बनतो, 2/3 रेस टू पॉवर किती बनेल, हा 100 बनेल. ठीक आहे, देन हे चेक कराल, इथे बोलतायत की लाईक एक सक्सेस मिळाला पाहिजे म्हणून, म्हणजे 100 मधून एक सक्सेस मिळाला पाहिजे, तर सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी इज 1/3 रेस टू पॉवर 1, फेल्युअर मिळण्याचा प्रोबॅबिलिटी इज 2/3 रेस टू पॉवर डिफरन्स दॅट इज इक्वल टू 99 करायला लागेल. सो 100C1 इज 100 इंटू, ओके, 2 रेस टू पॉवर 99 होईल आणि डिवाइड बाय खाली 3 रेस टू पॉवर 100 होईल. तुम्ही नोटीस कराल तर तुम्हाला असं समजेल की ही जी व्हॅल्यू आहे, चलो 100ला मी 50 इंटू 2 लिहितो आहोत, 50 इंटू 2 आणि 2 रेस टू 99 आहे, सो 2 रेस टू 100 बनेल ना तो, असे, आणि 3 रेस टू 100 बनेल. या व्हॅल्यूपेक्षा ही व्हॅल्यू जी आलेली आहे ही जास्त आहे, नवीन व्हॅल्यू ही जास्त आलेली, मोठी आलेली आहे. हे करून दाखवतो, 100 मधनं 2 सक्सेस, 100 मधनं 2 सक्सेस, सक्सेसचा प्रोबॅबिलिटी आहे 1/3 रेस टू पॉवर 2
फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी आहे 2/3 रेस्ट पॉवर डिफरन्स दॅट इज 98. 100 C2 कराल तर 100 इंटू 99 / 2 असा येत असतो. ठीक आहे. सो 2 रेस्ट टू पॉवर 98 बनेल वरती आणि खाली 3 रेस्ट टू पॉवर 100 बनणारच आहे असं हे कॅल्क्युलेशन. तर ठीक आहे, 100ला मी 2 × 50 लिहितो. 2 कॅन्सल होईल. ठीक आहे. इवन या 50ला पण मी 2 × 2 × 12.5 लिहितो. 50ला मी काय लिहितो? 2 × 2 × 12.5. ठीक आहे. सो 2 × 2 जर का इथे टाकला मी तर 2 रेस्ट टू पॉवर इथे 100 बनेल. आणि 99 × 12.5 कराल बनेल 1000च्या पुढे काहीतरी बनेल समथिंग, 1000 प्लस बनेल समथिंग, आणि इंटू 2 / 3 रेस्ट टू पॉवर 100 बनेल. सो थोडंसं नोटीस कराल तुम्ही जसं जसं मी हे व्हॅल्यू वाढवतोय, ही वाली व्हॅल्यू बरोबर, तशी त्यांची प्रोबॅबिलिटी वाढत आहे. प्रोबॅबिलिटी वाढत आहे. ओके. मग जर का तुम्हाला मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी हवी, म्हणजे असा एक्स हवा आहे की ज्याच्यासाठी प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम आहे, तर जर का हे आतमधला एक्स वाढवल्याने प्रोबॅबिलिटी वाढणार असेल, वाढत आहे ना इथे प्रोबॅबिलिटी, तर मग यासाठी प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम असली पाहिजे तशी, तर 100साठी करून पाहतो. 100 सक्सेसची प्रोबॅबिलिटी शोधू आपण. सो 100 मधून 100 सक्सेस मिळाले पाहिजे. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी इज 1/3 रेस्ट टू पॉवर 100 आणि फेल्युअर प्रोबॅबिलिटी इज 2/3 रेस्ट टू पॉवर अगेन 0 करायला लागेल. 100 हा 1 बनत असतो. एनिथिंग रेस्ट टू 0 इज 1 ओनली. सो हा बनतो हाफ रेस्ट टू पॉवर 1/3 रेस्ट टू पॉवर 100 आहे. हा जो उलट छोटा आहे यांच्यापेक्षा याची व्हॅल्यू छोटी आहे. 1/3 रेस्ट टू 100 आहे, जो खूपच कमी आहे. 1/3 पेक्षा 2/3 रेस्ट टू 100 मोठा असतो कधी. मग असं कसं झालं असेल ना? लाईक व्हॅल्यू जशी वाढवली मी इथे एक्सची, तशा प्रोबॅबिलिटीज वाढते वेळी दिसल्या होत्या आपल्याला, पण एंडची प्रोबॅबिलिटी कमी आली सर्वात. सो याचा अर्थ असा आहे की पहिले प्रोबॅबिलिटी वाढत असेल आणि मग नंतर मॅक्सिमम रीच होत असेल आणि मग त्याच्यानंतर कमी होत असेल. ओके. प्रोबॅबिलिटी पहिले वाढत असेल, वाढत असेल, वाढत असेल, वाढत असेल, कुठेतरी एका पॉईंटवरती मॅक्सिमम होत असेल प्रोबॅबिलिटी कोणत्या तरी एका पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ सक्सेससाठी, अँड देन त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू कमी होत असेल. सो आपल्याला ते असं विचारतायत की एक्सची अशी काय व्हॅल्यू असली पाहिजे, म्हणजे सक्सेसचा काउंट किती डिमांड केला पाहिजे आपण, सो दॅट त्या सक्सेसच्या काउंटसाठी जी प्रोबॅबिलिटी येणार आहे ती मॅक्सिमम असली पाहिजे. सो मी इथे असं लिहितो की प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस, लेट्स से फॉर एक्झाम्पल दॅट सक्सेस शुड बी आर. तर 100 मधून आर सक्सेस मिळाले पाहिजे. सक्सेसची प्रोबॅबिलिटी 1/3 रेस्ट टू पॉवर आर आणि फेल्युअर प्रोबॅबिलिटी 2/3 रेस्ट टू पॉवर डिफरन्स दॅट इज इक्वल टू 100 - आर. ओके. म्हणजे आर सक्सेस डिमांड करू आपण, आर सक्सेस डिमांड करू. ओके. तर आर सक्सेससाठी जी प्रोबॅबिलिटी निघणार आहे ती मॅक्सिमम निघणार आहे. याचा अर्थ R+1 सक्सेससाठी, म्हणजे त्याच्या पुढच्या सक्सेससाठी प्रोबॅबिलिटी त्याच्यापेक्षा कमी निघणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू जास्त असली पाहिजे. व्हॅल्यू कशी असली पाहिजे? जास्त असली पाहिजे. कोणापेक्षा? म्हणजे इथे असं येतो, प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस शुड बी ग्रेटर दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ R+1 सक्सेस. तर मग प्रोबॅबिलिटी ऑफ आर हा मॅक्सिमम आहे. ओके. असा आर शोधायचा आपल्याला, असा आर शोधायचा आहे. ओके. की ज्यासाठी त्याच्या पुढची प्रोबॅबिलिटी छोटी असेल. ओके. तर मग हा मॅक्सिमम असेल. पहा ना, जशी जशी आरची व्हॅल्यू वाढवीन मी इथे, जशी जशी आरची व्हॅल्यू मी वाढवतोय, प्रोबॅबिलिटी वाढत आहे, पण कुठेतरी मॅक्सिमम असेल ना, म्हणजे मॅक्सिममच्या पुढचा व्हॅल्यू त्याच्यापेक्षा छोटा असेल. तर असा आर शोधा की जस्ट एक पुढची प्रोबॅबिलिटी ही छोटी असली पाहिजे उलट. जसं की याच्या याच्या पुढची प्रोबॅबिलिटी छोटी आहे का? याच्यापेक्षा नाहीये, मोठी आहे उलट. याच्यापेक्षाही मोठी प्रोबॅबिलिटी इकडे याची. पण वाढत वाढत जेव्हा मॅक्सिमम होईल ना, त्याच्यानंतर कमी व्हायला लागेल ना. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ आर हा मोठा असेल, बट प्रोबॅबिलिटी ऑफ R+1 हा छोटा असेल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ R+1 हा छोटा असला पाहिजे, प्रोबॅबिलिटी ऑफ आर हा मोठा असला पाहिजे. आता R+1 सक्सेसची प्रोबॅबिलिटी म्हणजे 100मध्ये R+1 सक्सेस हवेत. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी 1/3 रेस्ट टू पॉवर R+1 आणि फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी 2/3
रेस टू दोघांचा डिफरन्स करायला लागतो, दॅट इज 99 मायनस आर समथिंग काहीतरी बनतो तो. सो असा आर आपल्याला शोधायचा आता इथे. सो कॅल्क्युलेशन करायला लागेल थोडं बहुत. तर पहा आता 100 सी आरला मी लिहितो 100 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स इज 100 मायनस आर होल फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. ओके इंटू किंवा 3 रेस टू आर 3 रेस टू 100 मायनस आर 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 कॅन्सल. डिनॉमिनेटरमध्ये तर एकदम क्लिअर आहे 3 रेस टू 100 राहणार आहे. न्यूमिनेटरमध्ये 2 रेस टू पॉवर 100 मायनस आर असं आहे. दिस शुड बी ग्रेटर दॅन 100 फॅक्टोरियल डिवाइड बाय या दोघांचा डिफरन्स फॅक्टोरियल इज 99 मायनस आर होल फॅक्टोरियल इंटू आर प्लस वन होल फॅक्टोरियल ॲज इट इज. ठीक आहे. 3 रेस टू आर प्लस 1 3 रेस टू 99 मायनस आर 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 कॅन्सल होईल. 99 प्लस 1 इज 100. सो डिनॉमिनेटरमध्ये 3 रेस टू 100 बनणारच आहे असंही. न्यूमिनेटर इज 2 रेस टू 99 मायनस आर 3 रेस टू 100 3 रेस टू 100 कॅन्सल होईल. 100 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. ठीक आहे. सो वरती पाहाल तर 2 रेस टू 100 मायनस आरला मी 2 रेस टू 99 मायनस आर इंटू 2 रेस टू 1 लिहितो डिवाइड बाय 100 मायनस आर होल फॅक्टोरियल इज 100 मायनस आर इंटू एकनी कमी म्हणजे 99 मायनस आर होल फॅक्टोरियल आणि आर फॅक्टोरियलला आर फॅक्टोरियल लिहितोय मी. दॅट इज दिस शुड बी ग्रेटर दॅन इकडे कोण आहे पहा 2 रेस टू पॉवर 99 मायनस आर आहे होल डिवाइड बाय 99 मायनस आर होल फॅक्टोरियल 99 मायनस आर होल फॅक्टोरियल इंटू आर प्लस 1 होल फॅक्टोरियलला आर प्लस 1 इंटू आर फॅक्टोरियल लिहितो मी. आता इथे हा आर फॅक्टोरियल आणि आर फॅक्टोरियल कॅन्सल 99 मायनस आर होल फॅक्टोरियल 99 मायनस आर होल फॅक्टोरियल कॅन्सल 2 रेस टू 99 मायनस आर 2 रेस टू 99 मायनस आर ही पण एक गोष्ट कॅन्सल. ठीक आहे. सो करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. आर प्लस 1 तिकडे जाईल मल्टिप्लाय होईल. सो 2 इंटू आर प्लस 1 इज 2 आर प्लस 2 शुड बी ग्रेटर दॅन हा इकडे जाईल दॅट इज 100 मायनस ऑफ आर राहील इथे. मायनस आर तिकडे गेला. सो तिकडे 3 आर शुड बी ग्रेटर दॅन 98. दॅट मीन्स आर शुड बी ग्रेटर दॅन ओके 98 डिवाइड बाय 3 कराल तर हा 32 पॉईंट समथिंग समथिंग बनेल काहीतरी. 32.66 बनतो ना 32.66 समथिंग बनेल म्हणजे आरची व्हॅल्यू 32.66 पेक्षा जास्त असली पाहिजे. 32.66 पेक्षा जास्त म्हणजे 32.66 सक्सेस डिमांड करू शकता का? नाही. 33 करू शकता ना पण त्याच्यापेक्षा एक जास्त करा. सो म्हणजे आरची व्हॅल्यू 33 असली पाहिजे. ओके 33 पेक्षा जास्त असेल तरी तसं टेक्निकली चालेल. म्हणजे यांनी काय बोललं की आरची व्हॅल्यू 32 पेक्षा जास्त असली पाहिजे 32.66 पेक्षा म्हणजे 33 चालेल 34 पण चालेल. मॅथमॅटिक्सला काय समजणार ना आता मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही इनपुट काय दिलं की ओके प्रोबॅबिलिटी ऑफ आर शुड बी ग्रेटर दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ आर प्लस 1. तुम्ही विचार करा कुठेतरी मॅक्सिमम आला तो मॅक्सिमम नंतर कमी झाल्यानंतर त्याच्यापेक्षा आणखीन कमी झाला प्रोबॅबिलिटीचा व्हॅल्यू याच्यापेक्षा आणखीन पुढचा कमी आहे म्हणजे आरची व्हॅल्यू ही पण चालेल ना लाईक फॉर दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ सक्सेस याच्या पुढचा व्हॅल्यू ऑफ सक्सेस जो आहे ओके तर याची प्रोबॅबिलिटी याच्यापेक्षा कमीच आहे. कमी कमी होत जातात. हे बघ मी परत एक वेळ सांगतो मला काय म्हणायचं होतं आत्ता इथे. ओके पहिले प्रोबॅबिलिटी ऑफ 0 येतो 0 सक्सेस 1 सक्सेस 2 सक्सेस 3 सक्सेस 4 सक्सेस अँड सो ऑन 33 सक्सेस 34 सक्सेस 35 सक्सेस अँड सो ऑन. सक्सेसची प्रोबॅबिलिटी वाढत जाते जसं एक्सचा व्हॅल्यू वाढेल 0 1 2 3 4 5 6 तशी तशी प्रोबॅबिलिटी वाढत जात आहे. 33ला प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम बनते कारण की हा असा पहिला आर आहे 33 म्हणजे 33 हा असा पहिला आर आहे की ज्या आर साठी ओके ही कंडिशन फुलफिल झाली आहे म्हणजे त्या आर साठी म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त आहे आणि त्याच्या पुढच्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे म्हणजे ही प्रोबॅबिलिटी कमी आहे याच्यापेक्षा म्हणजे हाच तर मॅक्सिमम आहे. सो मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी हवी असेल तर आरची व्हॅल्यू 33 असायला हवी. पण मॅथमॅटिक्समध्ये ही जी आपण कंडिशन दिली आहे तर या कंडिशनला सॅटिस्फाय करणार आहे एक आर शुड बी ग्रेटर दॅन 32 आहे ना 32.66 मग 35 पण तर चालेल 34 पण तर चालेल. हां बरोबर आहे 34च्या पण केसमध्ये ॲप्लिकेबलच आहे. 34ची प्रोबॅबिलिटी हे 35च्या प्रोबॅबिलिटीपेक्षा जास्तच आहे कारण की प्रोबॅबिलिटी आता कमी कमी होत जाते. 34ची प्रोबॅबिलिटी ही 35च्या प्रोबॅबिलिटीपेक्षा जास्तच आहे. पण याचा असं अर्थ नाही की 34 हा मॅक्सिमम आहे P34 हा मॅक्सिमम आहे P33 हा मॅक्सिमम आहे कारण की असं व्हायला जेव्हा सुरू झालं तर तो पॉईंट मॅक्सिमम आहे. सो आन्सर शुड बी आर इज इक्वल टू 33. सो आय होप सम समजलं असेल.
ओके, तर सेशन इथे क्लोज करतो. थँक्यू.